नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण काही गणित बघितली होती, त्याच्या पुढचा पार्ट कंटिन्यू करू. या ठिकाणी ABCD असं काहीतरी गुणोत्तर विचारलं. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं A आणि B याचं गुणोत्तर तुम्हाला दिले 2 असतील. त्यानंतर B आणि C चा जर विचार केला तर त्याचं गुणोत्तर दिलंय तुम्हाला 5 असं. आणि ह्या ठिकाणी C आणि D चं गुणोत्तर जर विचारात घेतलं आपण तर ते गुणोत्तर आहे सर 2 असेल. अशा स्वरूपाचा पार्ट. बाळांनो, ह्याच्यामध्ये सामायिक पार्ट जर बघितला तर ह्या ठिकाणी B सारखा आहे, ह्या ठिकाणी C सारखा आहे. जर असं असेल तर ह्या ठिकाणी बघा, ज्यावेळेस गुणोत्तराचे सिक्वेन्स मांडाल त्यावेळेस A, B, ह्या ठिकाणी C आणि ह्या ठिकाणी काय असेल D असेल. आता डिझाईन तर तुम्हाला मी शिकवली अशा पद्धतीची. 5 2 10 10 2 किती झाले सर 20 झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर हा पार्ट 5 3 15 15 2 किती झाले सर 30 झाले. त्यानंतर त्या पुढचा पार्ट पुन्हा ह्या दोघांचा गुणाकार, ह्या दोघांचा गुणाकार, sin 3 18 18 2 किती झाले सर 36 झाले. आणि ह्या ठिकाणी सर ह्या तिघांचा गुणाकार, sin 3 किती झाला सर 18. सगळ्याला 2 ने भाग जातो, 2 ने भाग दिलं इथं आलं 10, ह्या ठिकाणी आलं सर 15, ह्या ठिकाणी आले 18 आणि ह्या ठिकाणी किती आले 9 आले. तर अशा स्वरूपाचं पार्ट आहे. आता बाळांनो, ह्याच्यामध्ये तुम्हाला विचारले ए आणि डी चं गुणोत्तर काढा. तर ए आणि डी चं जर गुणोत्तर तुम्हाला काढायचं असेल तर याची व्हॅल्यू मांडून घ्या. याची व्हॅल्यू किती आहे सर 10 आणि डी ची व्हॅल्यू किती आहे सर 9. तर अशा स्वरूपाचा पार्ट आहे. म्हणजे ए आणि डी चं गुणोत्तर पण आपण डायरेक्टली सांगू शकतो हे तुमचं उत्तर आहे. तर या ठिकाणी पर्याय अशा स्वरूपाचा आहे का? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे तुमचं फायनल उत्तर आहे. डिझाईनची टेक्निक वापरा किंवा टेबल पद्धत वापरा, काही फरक पडत नाही. तर अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला बघायला भेटणार आहेत. मी प्रत्येक टाईपच्या क्वेश्चनला मी ह्या ठिकाणी टच करून जातोय कारण तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे. ह्या ठिकाणी बाळांनो, ज्यावेळेस असं गुणोत्तर असेल ए आणि बी चं गुणोत्तर समजा ह्या ठिकाणी 3:5 अशा स्वरूपाचा पार्ट असेल तर ह्या ठिकाणी ए ची किंमत काय आहे बाळांनो? ए ची किंमत आहे सर 3x आणि बी ची किंमत किती 5x. कारण याची सेपरेट किंमत तुम्हाला मांडण्याचा अधिकार नाही. मग ह्याला ए आणि बी ची किंमत ही 3च्या पाड्यात असते, ए ची किंमत 3च्या पाड्यात तर बी ची किंमत ही 5च्या पाड्यात असते. ह्या किमती ह्याच्यामध्ये ठेवल्या तर काय होईल बघा बरं. ह्याच्यामध्ये आपण किमती ठेवायचा प्रयत्न करू. ह्या ठिकाणी 2, ह्या ठिकाणी ए ची किंमत किती आहे सर 3x, ह्या ठिकाणी जर विचार केला 6, बी ची किंमत किती आहे सर 5x. काय होतंय ते बघू आपण ह्याच्यामध्ये. मग ह्याच्यामध्ये जर विचार केला 3, ह्या ठिकाणी किती येतंय सर 3x अधिक ह्या ठिकाणी सर 5 आणि ह्या ठिकाणी कंसामध्ये किती आहे सर 5x बी ची किंमत. ए आणि बी च्या किमती ठेवल्या. सगळ्यात इथं वरती कॉमन काय x, तर x बाजूला काढलं तर आतमध्ये राहिलेला पार्ट बघा असा आहे 2 गुणिले 3. ठीक आहे. अधिक या ठिकाणी 6 गुणिले 5. पुन्हा बाळांनो असं जर विचार केला ह्या ठिकाणी x तर ह्या ठिकाणी 3 आणि कंसामध्ये 3 आहे, ह्या ठिकाणी 5 आणि ह्या ठिकाणी सर कंसामध्ये 5 येणार आहे. x कॉमन काढल्यामुळे x ला x काय झाले कॅन्सल. मग ह्याचा जर विचार केला तर तुम्ही एक गोष्ट ह्याच्यामध्ये शिकल्यासारखी तुम्हाला लक्षात येईल की ह्याच्यामध्ये आपण शिकण्यासारखं काय. तर खूप भारी पार्ट आहे ह्याच्यामध्ये शिकण्यासारखा आणि तुम्हाला ही भविष्यामध्ये ह्याचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करता येईल. तर बाळांनो, इथे एक गोष्ट सांगण्यासारखी अशा स्वरूपाची की ज्यावेळेस असा कुठला तर घटक येईल बाळांनो, असा काहीतरी पार्ट येईल त्यावेळेस एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, इथं ए ची किंमत 3 ठेवायची आणि बी ची किंमत 5 ठेवायची. असं ठेवण्याचा तुम्हाला अधिकार आहे. बघा तुम्ही हे तुम्हाला मी सिद्ध पण करून दाखवलंय. मग या ठिकाणी 6 आणि हे 6 35 किती झाले सर 36 झाले. आणि ह्या ठिकाणी 3 त्रिक 9, 9 आणि 15 किती झाले, 9 आणि 25 किती झाले, 25 आणि 9 किती झाले सर 34 झाले. ठीक आहे. तर अशा स्वरूपाचा पार्ट आहे. यातनं 2 जरी तुम्ही कॉमन काढलं ह्याच्यामधून तरी सुद्धा चालते. या ठिकाणी 9 आणि 25 किती होतात, टोटल 34 होतात. मग या ठिकाणी पुन्हा आणखी भाग घालवता येतो तर ह्या ठिकाणी 18 आणि किती झाले सर इथं 17 झाले. हे तुमचं फायनल उत्तर आहे. तुम्हाला काय करायचंय राजांना, फक्त ह्याच्यामध्ये किमती ठेवायच्यात ए आणि बी च्या. ज्या किमती आहेत ए ची किंमत 3 ठेवायची आणि बी ची किंमत किती ठेवायची 5. मग ह्याच्यामध्ये आपण हे शिकतोय की डायरेक्ट ए ची किंमत तुम्ही असं ठेवू शकता, पण ही किंमत कधी ठेवायची असते ते तुम्हाला थोडंसं मला सांगायचं. ह्या ठिकाणी बाळांनो समजा ए आणि बी ची किंमत तुम्हाला ह्या ठिकाणी ठेवायची असेल, समजा काहीतरी दिली किंमत, समजा तुम्हाला 3:5 अशी काहीतरी किंमत दिली फॉर एक्झाम्पल काय पण. ह्या ठिकाणी बाळांनो ए अधिक समजा बी आणि ह्या ठिकाणी समजा अशा स्वरूपाचा पार्ट ए वर्ग. ह्या ठिकाणी किंमत ठेवता येईल का? अजिबात ठेवता येत नाही. का? त्याचं कारण सांगतो. जर इथं विचार केला तर ह्याचा घात किती आहे बाळांनो, ह्याची डिग्री किती, ह्याची डिग्री 1 आहे, ज्याचा घात, याचा घात किती सर 1 आहे आणि ह्याचा घात केला तर किती येतो 2 येतो. असा प्रत्येकाचा घात वेगवेगळा चालत नाही बाळांनो. आणि अशा ठिकाणी ए आणि बी ची किंमत 3 आणि 5 ठेवणं शक्य नाही. हा प्रश्न सुटत नाही. मेन म्हणजे तुम्ही इथं 3x 5x किंमत ठेवून बघा, तुमचा प्रश्न सुटणार नाही. एक तरी एक शिल्लक राहते. त्यामुळे बाळांनो असा प्रश्न सुटणं शक्य नाही. समजा तुम्हाला कोणी प्रश्न विचारला की हा प्रश्न सुटेल का, मग सांगा बरं. ह्या ठिकाणी ए चा वर्ग आहे सर, ह्या ठिकाणी सर ए बी अधिक सर बी चा वर्ग आणि ह्या ठिकाणी सर असं जर लिहिलं मी ह्या ठिकाणी बी चा वर्ग, हा प्रश्न सुटेल का?
तर हा प्रश्न 100% सुटतो. का? त्याचं कारण सांगतो. ह्या ठिकाणी जर ह्याचा विचार केला तर ह्याचा घात किती आहे बाळांनो? डिग्री ह्याची 2 आहे. ह्याचा घात आणि ह्याचा घात 1 आहे. मग सगळी मिळून जर डिग्री ह्याची विचारात घेतली, ह्याच्या घातांची बेरीज केली तर 2 येतो घात. इथं चालतंय सर. इथं पण घात किती आहे सर? 2. ही पण चालतंय सर. काय प्रॉब्लेम नाही. ह्याचं पण घात किती आहे सर? म्हणजे डिग्री 2 आहे. म्हणजे सगळीकडे डिग्री 2 असेल तर ह्या ठिकाणी ए आणि बी ची किंमत तुम्ही डायरेक्टली त्याच्यामध्ये ठेवू शकता. तुम्हाला काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. हा पार्ट तुम्हाला क्लिअर झाला असेल. ते म्हणणार ठीक आहे सर. म्हणजे डिग्री सेम असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही त्या प्रश्नामध्ये डायरेक्ट ए आणि बी ची किंमत ठेवू शकता. जर दुसऱ्या किमती असेल आणि तुम्ही त्या ठेवल्या तर प्रश्न सुटत नाही राजांना कधी. डिग्री काय असली पाहिजे? सेम असली पाहिजे. मग इथं तर तुम्हाला लक्षात आलं असेल, असं जर गुणाकार असेल तर एचा वर्ग एचा पहिला घात आणि बीचा पहिला घात टोटल डिग्री 2 झाली. आणि अधिक आणि वजा चिन्ह दिलेल्या समीकरणामध्ये तुकडे करतात. प्रत्येकाची डिग्री सेम असायला पाहिजे. समजा आता काय जर माझ्याकडे असं येतील आणि ते मला विचारतील सर समजा मी असं लिहिलं तर समजा एचा तिसरा आहे आणि ह्या ठिकाणी ए बीचा वर्ग आणि ह्या ठिकाणी समजा ह्या ठिकाणी असेल बीचा तिसरा घात. इथं ठेवलं तर चालतंय का? चालतंय का? बाळांनो इथं जर सेपरेट विचार केला तर ह्या ठिकाणी एचा कितवा घात आहे सांगा बरं? तिसरा. म्हणजे ह्याची डिग्री 3 आहे सर. इथं जर विचार केला ए बी म्हणजे एचा वर्ग घात 1 असतो. एचा घात काय नाही म्हणजे 1 असतो, बीचा घात दुसरा. म्हणजे टोटल जर ह्याची डिग्री विचारात घेतली तर ह्याची डिग्री विचारात घेतली तर ती किती असते सर? 3 असते. ह्याची डिग्री विचारात घेतली तर ह्याची डिग्री किती बाळांनो? बीची 3 आहे. म्हणजे सगळीकडे डिग्री जर विचारात घेतली तर ती किती बाळांनो? 3 आहे. हे पार्ट तुमच्या लक्षात आले पाहिजे. खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. आता बाळांनो ह्याच्यामध्ये इथं जर विचार घेतला तर ह्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट किमती ठेवू शकता का? तर या ठिकाणी एचा घात काय नाही म्हणजे किती असतो? 1 असतो. इथं घात 1 आहे. बीचा घात जर विचारात घेतला तर बीचा घात किती? ह्या ठिकाणी 2 आहे. या ठिकाणी एचा घात म्हणजे डिग्री ह्याची विचारात घेतली तर 1 आहे. ह्याची घात काय नाही म्हणजे किती असतं सर? 1 असतो. मग असं ही प्रश्न सुटेल का? या ठिकाणी ए आणि बीच्या किमती ठेवल्या तरी काय फायदा होणार नाही, कारण असा प्रश्न सुटत नाही राजांना. त्याचं उत्तर तुम्हाला काढता येत नाही. तुम्ही जर मला हिथं विचारलं ह्या ठिकाणी तुम्ही किमती ठेवू शकता का? ठेवू शकता का? एची किंमत एचा घात 1 आहे, बीचा घात 1 आहे. ह्याची डिग्री टोटल किती झाली सर? 2. सगळीकडे डिग्री सेम असायला पाहिजे. बीचा दुसरा घात इथं डिग्री 2 आहे सर. या ठिकाणी एचा घात काय नाही म्हणजे 1 असतो. इथं डिग्री किती आहे सर? 1 आहे. आणि अशा ठिकाणी की तुम्ही किंमत ठेवू शकत नाही, प्रश्न सुटत नाही अशा ठिकाणी. कारण इथं डिग्री 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, पण इथं 1 आहे ना बाळांनो. असा प्रश्न सुटत नाही राजांना. ठीक आहे. पुढचा पार्ट. लॉजिक लक्षात आलं पाहिजे. कधी किंमत ठेवू शकतो कधी नाही. आता इथं प्रत्येकाचा तिसरा घात आहे, तिसरा घात आहे, तिसरा घात आहे, तिसरा घात आहे. मग ह्या ठिकाणी मात्र एक्स आणि वायची किंमत तुम्ही ठेवू शकता. एक्सची किंमत 3 असते तर वायची किंमत 1 डायरेक्ट ठेवा. या ठिकाणी 3चा कितवा घात आहे सर? तिसरा घात आहे, वजा या ठिकाणी 1चा तिसरा घात आहे. या ठिकाणी सर 3चा तिसरा घात आहे, त्या ठिकाणी अधिक 1चा कितवा घात आहे? तिसरा घात. 3चा तिसरा घात येतो 27 सर, त्यातनं वजा 1 केले. या ठिकाणी सर 27 अधिक 1 केले सर. या ठिकाणी झाले हे 26 आणि ह्या ठिकाणी सर झाले हे 28. अशा स्वरूपाचा पार्ट आहे. पुन्हा ह्या ठिकाणी आणखी कितीने भाग जातो? 2 ने भाग जातो. या ठिकाणी 13 आणि ह्या ठिकाणी किती आले सर? 14. आणि हे तुमचं फायनल उत्तर आहे. अशा स्वरूपाचा पार्ट आहे. 3चा तिसरा घात आहे बाळांनो. 3चा तिसरा घात जर असेल ह्या ठिकाणी तर आपल्याला असं लिहावं लागतं 3 गुणिले 3 गुणिले 3 अशा स्वरूपाचा पार्ट. ह्याचं उत्तर किती येतं सर? 27 येतं. हे तुमचं फायनल उत्तर आहे. मग 27 अधिक 1 आणि 27 वजा 1 अशा स्वरूपाचा पार्ट आहे. तर हे सिंपल कॅल्क्युलेशन आहे. 13 14 तर हे तुमचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. डायरेक्ट तुम्ही किमती ठेवू शकता. आता इथं मात्र तुम्हाला एक थोडीशी संकल्पना मला तुम्हाला सांगायची. ह्या ठिकाणी एक्स अधिक 5 आहे सर आणि ह्या ठिकाणी सर वाय अधिक 8 आहे. इथं जर विचार केला सर तर ह्या ठिकाणी ह्याचा एक्स ह्याच्या शेजारी समजा मी एक्स लिहिलं तर ह्याचा 0वा घात असतो, वाय असेल तर त्याचा 0वा घात. का? कारण जर इथं विचार केला सर ह्याच्या शेजारी काय नाही म्हणजे 1 असतं आणि एक्सचा 0वा घात म्हणजे किती असतं सर? 1 असतं. असं मांडण्याचा तुम्हाला अधिकार आहे. आणि वायचा 0 कुठल्याही संख्येचा 0वा घात बरोबर किती असतं सर? 1 असतं. मग मी असं मुद्दाम लिहिलं. मग ह्याची डिग्री विचारात घेतली तर ह्याची डिग्री 1 आहे सर. ह्याची डिग्री विचारात घेतली तर ह्याची डिग्री काय आहे सर? 0 आहे. मग ते म्हणणार असं मांडता येईल का आपल्याला? अजिबात मांडता येणार नाही ह्याच्यामध्ये. डायरेक्टली तुम्हाला व्हॅल्यू ठेवता येणार नाही त्याच्यामध्ये एक्स आणि वायच्या. तर या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू जर एक्स आणि वाय ह्यांचं गुणोत्तर विचारात घेतलं तर त्याला डायरेक्ट गुणोत्तर असं मांडण्याचा अधिकार आहे 5/60. काल शिकवलंय हे 5/60च खाली यायचं, कारण ह्याची किंमत खाली असते. म्हणजे एक्स आणि वायचं जर गुणोत्तर काढलं तर 5/60 येतं. एक्सची किंमत तुम्ही किती मांडणार सांगा? इथं 5m मांडलं आणि वायची किंमत मांडली तर ह्या ठिकाणी 8m. भले तुम्ही डायरेक्टली किमती ठेवून तुमचं उत्तर आलं असेल, पण बाळांनो ऑथेंटिक पद्धत ती नाही की तुम्ही 5 आणि 8 ठेवणं. हे योग्य नाही बाळांनो. तुम्हाला एक्सची किंमत 5m वगैरे असं काहीतरी मांडावं लागेल, कारण सगळ्या गुणोत्तरांना मी m ने गुणलंय आणि ती किंमत ह्याच्यामध्ये ठेवली पाहिजे. मग या ठिकाणी एक्स अधिक 5 आणि ह्या ठिकाणी सर वाय अधिक 8 अशा स्वरूपाचा पार्ट आहे.
एक्सची किंमत ठेवा. एक्सची किंमत तुम्ही ठेवली 5m अधिक 5 आणि या ठिकाणी वायची किंमत जर तुम्ही ठेवली तर वायची किंमत ठेवली 8m अधिक 8 अशा स्वरूपाचा पार्ट. मग या ठिकाणी जर विचार घेतला तर या ठिकाणी 5, या ठिकाणी m अधिक 1 कॉमन पार्ट निघतोय 5, तिथं 8 कॉमन निघतंय तर या ठिकाणी m अधिक 1 येणार सर. मग या ठिकाणी m अधिक 1 m अधिक 1 कॅन्सल, 5 भागिले किती आले सर 8 आले, म्हणजेच गुणोत्तर आलं तुमचं 5/60 अशा स्वरूपाचा पार्ट आहे. प्रश्न येतो सुटला हा का सुटला त्याचं एक कारण सांगतो तुम्हाला बाळांनो. या ठिकाणी जी एक्सची किंमत होती ना बाळांनो ती 5च्या पट्टीतली होती, त्यामुळे इथं 5 कॉमन निघलं आणि त्यामुळे ही प्रश्न इथं सुटला. नाहीतर प्रश्न सुटत नाही राजांना असं सहजासहजी. आलं लक्षात. नंतर काही जण पुन्हा मला चॅलेंज करायला येतात की नाही तुम्ही तर म्हणला होता प्रश्न सुटत नाही, पण ते सुटला इथं. का सुटला? कारण बाळांनो इथं जी किंमत आहे ती 5च्या पाड्यातलीच होती, त्यामुळे इथं 5 कॉमन निघलं, इथं m अधिक 1 राहिले, नाहीतर हे एकमेकाला कॅन्सलच झाले नसते. आलं लक्षात. तर ह्या प्रश्नाचं उत्तर असेल सर 5/60 पर्याय क्रमांक 4. हा प्रश्न बघा कधी सुटला नसता ते पण तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी x अधिक 5 आणि छेदामध्ये समजा y लिहिलं असं तर हा प्रश्न सुटत नाही राजांना. बघायचंय का तुम्हाला? बघा. नाहीतर पुन्हा काय जण म्हणतील डायरेक्ट किमती ठेवल्या उत्तर काढता येतं, पण सर म्हणतात निघत नाही. आता तसा होता प्रश्न, ह्या फॉर्मॅटमध्ये होता म्हणून सुटला, कारण ही वायची किंमत 8च्या पटीतली होती व एक्सची किंमत 5च्या पटीतली. आता सुटतोय का बघा बरं? अजिबात सुटणार नाही. एक्सची किंमत समजा इथं 5m ठेवली आणि या ठिकाणी अधिक 5 घेतलं, वायची किंमत समजा 8m ठेवली आपण. या ठिकाणी वरच्या मधून 5 कॉमन निघलं, खाली राहिलं m अधिक 1 आणि ह्या ठिकाणी छेदामध्ये आलं m. आता कसं कॅन्सल करा? आता सुटणारच नाही प्रश्न सुटणार नाही, त्यामुळे अशा प्रश्नाचं उत्तर काढता येत नाही. त्यामुळे हे खूप महत्वाचा पार्ट आहे, मी तुम्हाला जो सांगितलाय तो. डिग्री सेम असायला पाहिजे, त्याची डिग्री जी घातांक दिलेला असतो तो सेम असायला पाहिजे राजांनो, त्याशिवाय प्रश्न सुटत नाही. इथं सुटला ते एक अपवाद होता. तो अपवाद कशामुळे होता की 5चे एक्सची किंमत 5च्या पटीतली होती तर वायची किंमत 8च्या पटीतली होती, त्यामुळे तिथं सगळं कॉमन काढलं होतं. m अधिक 1 आणि m अधिक 1 एकमेकाला कॅन्सल झालं. जर ते m अधिक 1 एकमेकाला कॅन्सल झालं नसतं तर प्रश्न सुटत नव्हता तिथं. आता बाळांनो इथं मात्र हा सुटणार आहे का? कारण इथं a चा घात काय नाही म्हणजे 1 असतो. a अधिक b अधिक c. इथं प्रत्येकाची डिग्री जर विचारात घेतली तर घात काय नाही म्हणजे प्रत्येकाचा घात 1 असतो आणि असा प्रश्न सुटतो. मग या ठिकाणी सर ए बी सी ह्याचं जर गुणोत्तर आपण काढलं, एबीसीचं गुणोत्तर काढलं तर ते येतं सर 3 4 4 7 अशा स्वरूपाचा पार्ट आहे. ठीक आहे. आता एबीसीच्या किमती तर तुम्ही ठेवू शकता 3 अधिक 4 अधिक 7 आणि ह्या ठिकाणी सर सीची किंमत किती आहे सर 7 आहे. या ठिकाणी सर 14 भागिले किती झाले सर 7 झाले. उत्तर किती आलं सर 2 आलं. हे तुमचं फायनल उत्तर आहे. तर अशा स्वरूपाचा पार्ट. हे तर मात्र तुम्ही डायरेक्ट एबीसीच्या किमती ठेवू शकता, तुम्हाला तो ठेवण्याचा अधिकार देखील आहे राजांना. ओके. का? कारण प्रत्येकाची डिग्री एक आहे, प्रत्येकाचा घात एक आहे आणि त्यावेळेस तुम्ही डायरेक्टली किमती ठेवू शकता असं मी तुम्हाला सांगितलेले. आता अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत परीक्षेमध्ये. हा लिपिक टंक लेखक 2014च्या परीक्षेतला प्रश्न आहे. या ठिकाणी जर विचार केला राजांनो, हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवला पाहिजे. एक्सची किंमत ही असते तर वायची किंमत 52 ही असते. मग एक्स आणि वायचं जर गुणोत्तर विचारात घेतलं, एक्स आणि वायचं गुणोत्तर विचारात घेतलं तर एक्सची किंमत येते 0.04 आणि या ठिकाणी वायची किंमत विचारात घेतली तर ती येते 0.004 येते. अशा स्वरूपाचा पार्ट आहे. बाळांनो गुणोत्तरावर सारखीच क्रिया करायची असते. गुणोत्तरामध्ये समजा मी इथं हजाराने गुणलं तर इकडं पण कितीने गुणलं पाहिजे सांगा बरं? हजारानेच गुणलं पाहिजे. गुणोत्तराचा हा गुणधर्म आहे. आणि हजाराने गुणणं म्हणजे 10चा तिसरा घात असून किंमत 3 घराने वाढते त्यावेळेस. मग हजाराने गुणलं तर इथं उत्तर येणार आहे सर 40 येणार आहे. ठीक आहे. कारण पॉईंट इकडे जातो 3 घराने, हा पण पॉईंट 3 घराने इकडे गेल्यावर किती झालं सर 4 झालं. मग 4ने भाग जातो सगळीकडेच, मग 4ने भाग दिला तर इथं आलं 10 आणि ह्या ठिकाणी किती आलं 1 आलं. म्हणजे एक्स आणि वाय ह्यांचं गुणोत्तर किती आलं सर 10/1 अशा स्वरूपाचा पार्ट आला. आता ही किंमत उचलायची आणि ह्या समीकरणामध्ये ठेवायची. मग ह्या समीकरणात जर तुम्ही किंमत ठेवली, एक्सची किंमत 10 ठेवली आणि वायची किंमत 1 ठेवली, ह्या ठिकाणी 10 वजा किती झाले सर 1. मग ह्या ठिकाणी झाले 11 आणि ह्या ठिकाणी किती आले सर 9 अशा स्वरूपाचा पार्ट आला. मग 9 1 9 भाग बसला 1चा, खाली किती उरलं सर 2. तर अशा स्वरूपाचा पार्ट येतो. तर 1.2/9 हे तुमचं फायनल उत्तर असेल. डायरेक्ट एक्स आणि वायची किंमत मला ठेवण्याचा इथं पूर्णपणे अधिकार आहे. कॅल्क्युलेशन हे तर सोडवणं खरं गरजेचं आहे. आता आणखी एक कॅल्क्युलेशन करण्याची एक टेक्निक इथं मी तुम्हाला आणखी एक सांगतो. बऱ्याच जणाला हे कॅल्क्युलेशन जमत नाही. एक्स आणि वाय ह्यांचा भागाकार इथं समजा असं दिलेला आहे, तुम्हाला गुणोत्तर दिले. मग हे दिले 0.04 एक्सची किंमत, ती समोरासमोर किंमत असते 0.004. आता एक गणिताचा एक खूप भारी नियम तुम्हाला सांगतो मी, तो नियम तुमच्या लक्षात आला पाहिजे. इथं 3 घर सोडून पॉईंट आहे तर इथं पण 3 घर सोडून पॉईंट असायला पाहिजे. आणि पॉईंट असलेल्या संख्येमध्ये शेवटी जर 0 दिला तर त्या संख्येमध्ये काही फरक पडत नाही. पॉईंट असलेल्या संख्येमध्ये शेवटी 0 दिला तर काही फरक पडत नाही. आता इथं पण 3 घरं झाली, वरती पण 3 घरं झाली. आता पॉईंट खोडल्यावर तुम्हाला काय दिसतंय बघा. खोडल्यानंतर इथं दिसतंय 40 आणि इथं दिसतंय 4. चेक करा, खोडून बघा तुम्ही.
आणि मग गुणोत्तर किती आलं सर 10 म्हणजे 10 भागिले किती झाले सर 1. ही अशी पण एक टेक्निक आहे तुम्हाला सोडवण्याची. समजा हजारानेच का गुणायचंय वगैरे असे प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये आलेले असतात. कारण मला हा पॉईंट काढून टाकायचा आहे आणि तर जास्तीत जास्त घरं 3 येतं. 3 घरं काढायची असली तर हजाराने गुणायचं असतं. 2 घरं काढायची असेल तर 100ने गुणायचं असतं. मग ह्या गोष्टी थोड्या कॉम्प्लिकेटेड वाटतात बऱ्याच जणांना. हे बेसिक तुम्ही बघितलेलं असेल दशांश अपूर्णांक वगैरे तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला ह्या थोड्याफार तरी संकल्पना क्लिअर होतील तुमच्या. मागचे लेक्चर वगैरे तुम्ही बघून घ्या. बेसिक सुद्धा पार्ट खूप महत्वाचा आहे राजन, त्याशिवाय प्रश्न सुटत नाही तुम्हाला. आता या ठिकाणी ए ची किंमत किती आहे सर 9 आहे आणि बी ची किंमत किती आहे सर 5. तुम्ही ह्याच्यामध्ये डायरेक्ट किंमती ठेवा. ए ची किंमत 9 ठेवा, बी ची किंमत 5 ठेवा. ए ची किंमत 9 ठेवा, बी ची किंमत 5 ठेवा आणि मग या ठिकाणी किती झाले सर 14 आणि ह्या ठिकाणी किती झाले सर 4 झाले. 14 भागिले 4. पुन्हा आणखी काय करता येतील सांगा बरं. 2 ने भाग देता येते. 2 ने भाग दिल्यावर इथं 7 येईल आणि इथं किती येईल सर 2. म्हणजे 7 भागिले 2 हे तुमचं काय असेल फायनल उत्तर असेल. तर अशा स्वरूपाचा पार्ट आहे. हे तुमचं फायनल उत्तर आहे. 7 भागिले 2 हे फायनल उत्तर आहे. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. तर क्वेश्चनचं अजिबात तुम्ही काय टेन्शन घ्यायची गरज नाही. या ठिकाणी एक्स ची किंमत 7 ठेवायची आणि वाय ची किंमत किती ठेवायची तुम्हाला 5 ठेवायची. डायरेक्ट ठेवा कारण प्रत्येकाचा घात एक आहे. या ठिकाणी 7 अधिक 5 आणि ह्या ठिकाणी सर 7 वजा 5 अशा स्वरूपाचं पार्ट आहे. मग या ठिकाणी 12 झालं. ह्या ठिकाणी किती आले सर 2 आले. मग 2 ने भाग दिल्या उत्तर किती येतं 6 येतं आणि हे तुमचं फायनल उत्तर आहे. जो पार्ट दिलाय तुम्हाला तो फक्त व्यवस्थित मांडता आला पाहिजे. 12 इथं 2 आलं तर इथं भाग दिल्यानंतर उत्तर काय येणार आहे 6 येणार आहे. फक्त किमती ठेवत चालायच्यात. कॅल्क्युलेशन फास्ट करता आले पाहिजेत. आता इतका वेळ नाही आपल्याकडे की तुम्ही कॅल्क्युलेशन मध्ये खूप वेळ घालवा. फास्ट कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. आता या ठिकाणी एम ची किंमत 0.04 असते तर न ची किंमत असते ती 1.5 असते. मग या ठिकाणी मी असं म्हटलं तर चालेल का म भागिले न. बघा एकदम सिंपल पार्ट आहे. एम ची किंमत किती आहे सर 0.04 ती त्याच्या समोर मांडून घेतली. या ठिकाणी न ची किंमत किती आहे सर 1.5. आता जर इथं विचार केला तुम्ही बाळून इथं 2 घर सोडून पॉईंट आहे इथं 1 घर सोडून पॉईंट आहे. मग इथं घर समान करून घेतो म्हणजे अशा स्वरूपाचा पार्ट घेतला. बघा इथं 2 घरं झाली वरती पण 2 घरं झाली. अशा वेळेस पॉईंट खोडायचा असतो. पॉईंट खोडल्यानंतर इथं तयार होतं 4 सर आणि इथं होतंय सर 150 तयार होते. पॉईंट खोडल्यानंतर बघा असं दिसतंय का नाही तुम्हाला. पुन्हा ह्या ठिकाणी जर मी विचार केला तर ह्या ठिकाणी 2 ने भाग दिला इथं वरती आलं 2 आणि खाली किती आलं सर 2 ने भाग दिला 75 आलं. तर 150च्या निम्मे केले तर 75 येतात. मग या ठिकाणी म ची किंमत किती असं जर विचारलं तर तुम्ही काय म्हणणार म ची किंमत 2 आहे सर आणि न ची किंमत किती सर 75 आहे. आणि ती किंमत आता तुम्ही डायरेक्टली ठेवू शकता. तुमचं फायनल उत्तर येईल. न ची किंमत किती बाळानो 75 आहे आणि म ची किंमत किती आहे सर 2 आहे. ठेवायला सुरुवात करा ह्याच्यामध्ये. न ची किंमत 75 आहे सर न ची किंमत 75 आहे. ठेवायला आपण किंमत सुरुवात केलेली आहे. मग या ठिकाणी वजा किती आहे सर 2 येणार आणि ह्या ठिकाणी अधिक काय येणार सर 2 येणार. मग ह्या ठिकाणी जर विचार घेतला तर या ठिकाणी येतं 73 या ठिकाणी किती येतं सर 77 येतं. तर अशा स्वरूपाचा पार्ट आहे. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. 73 भागिले 77 हे तुमचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे एकदम इझी क्वेश्चन येतं. म्हणजे विदिन अ सेकंदामध्ये तुम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर काढू शकता. पण दिलेत ते तुम्हाला तसे प्रश्न सोडवायचे म्हणजे सोडवायचे आणि जास्त जुने नाही 2013 वगैरे अशा परीक्षेमधले प्रश्न विचारले. आता बाळांनो पुढचं आहे ते म्हणजे गुणोत्तर झाला तर प्रमाणावरचा आधारित काही एक पार्ट आहे. प्रमाण म्हणजे काय तुम्हाला हे सांगतो. तर या ठिकाणी प्रपोर्शन म्हटलं जातं. त्यांनी सांगितलेलं असतं 3 संख्या प्रमाणात आहेत. ए बी सी या 3 संख्या प्रमाणात आहेत. या 3 संख्या प्रमाणात आहेत. या 3 संख्या प्रमाणात आहेत. मग ह्याचा अर्थ काय होतो ते तुम्हाला सांगतो. या 3 संख्या प्रमाणात आहेत. जर ह्या 3 संख्या प्रमाणात आहेत तर काय होतं माहिती का पहिल्या दोघांचं जे गुणोत्तर असतं तेच लास्टच्या दोघांचं गुणोत्तर असतं. पहिल्या दोघांचं जे गुणोत्तर असतं तेच लास्टच्या दोघांचं गुणोत्तर असतं. बाळांनो समजा 4 संख्या प्रमाणात आहेत. समजा एबीसीडी ह्या ओळीने संख्या दिलेल्या असतात. एबीसीडी या 4 संख्या प्रमाणात आहेत. या 4 संख्या प्रमाणात आहेत. समजा अशा स्वरूपाचा पार्ट दिला तुम्हाला. या 4 संख्या प्रमाणात आहेत. तर ह्याच्यामध्ये काय असतं माहिती का पहिल्या दोघांचं गुणोत्तर तेच लास्टच्या दोघांचं गुणोत्तर. म्हणजे या ठिकाणी ए आणि बीचं जे गुणोत्तर असतं तेच सर लास्टच्या दोघांचं गुणोत्तर असतं. तेच म्हणजे सी आणि डीचं गुणोत्तर असतं. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर इथं ए भागिले बी होतंय सर. ह्या ठिकाणी सर बी भागिले काय होतंय सर सी होतंय. तिरकस गुणाकार करा तर ए आणि सी यांचा गुणाकार होईल. इथं बी गुणिले बी होईल म्हणजे बीचा वर्ग होईल. ठीक आहे. अशा स्वरूपाचा पार्ट आहे. इथं जर विचार केला तर इथं ए भागिले बी होईल सर आणि ह्या ठिकाणी सर सी भागिले काय होईल सर डी होईल. मग ह्या ठिकाणी सर ए डी आणि ह्या ठिकाणी काय होईल सर बी सी होईल.
फक्त इम्पॉर्टंट पार्ट कुठे असं जर तुम्ही मला विचारलं तर सिंपल मी तुम्हाला सांगेल हीच सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे, एवढाच पार्ट इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला 3 संख्या प्रमाणात आहेत असं कोणी म्हटलं तर तुम्ही सांगायचं की सर ह्या ठिकाणी सर पहिल्या दोघांचं गुणोत्तर तेच लास्टच्या दोघांचं गुणोत्तर आहे, आणि 4 संख्या प्रमाणात असतील तर पहिल्या दोघांचं गुणोत्तर हेच लास्टच्या दोघांचं गुणोत्तर आहे. ह्या गोष्टी तुम्हाला फक्त मांडता आल्या पाहिजेत, बाकी काही सुद्धा इम्पॉर्टंट नाही ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं की ही शेवटची 2 पद आहेत, ही शेवटची 2 पद आहेत, बरोबर का नाही? ह्यांना म्हटलं जातं अंत्यपद. ह्यांना काय म्हटलं जातं? अंत्यपद. कारण का? ही शेवटाला येतं. आणि जे बी आहे इथं मध्यभागी त्याला मध्यपद म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? मध्यपद. म्हणजे मध्यभागी आहे का नाही? तर तुम्ही म्हणणार हो सर मध्यभागी आहे. मग इथं जर मी तुम्हाला सूत्र लिहायला लावलं तर तुम्ही असं म्हणू शकताय का नाही? बघा बरं, या ठिकाणी मध्यपद जे आहे त्या मध्यपदाचा काय करावं लागतो सर? वर्ग करावा लागतो. मध्यपद आहे त्याचा काय करावं लागतो सर? वर्ग करावा लागतो. आणि ह्या ठिकाणी ए आणि सी म्हणजे अंत्यपदाचा गुणाकार आहे सर. अंत्यपदाचा गुणाकार आहे सर. अंत्यपदाचा गुणाकार आहे. अंत्यपदाचा काय आहे सर? गुणाकार आहे. ह्या ठिकाणी बघा, हिथं पण विचार केला तर ए आणि डी ही अंत्यपद आहेत. ही काय आहेत बाळांनो? अंत्यपद आहेत, म्हणजे शेवटाची पद आहेत. आणि बी आणि सी जर विचार केले तर ही मध्यपद आहेत, बरोबर. तर ह्या ठिकाणी ही काय येतं? मध्यपद, म्हणजे मध्यभागी असणार. मग मी जर विचार केला ह्या ठिकाणी मी असं म्हटलं तर चालेल का? अंत्यपदांचा गुणाकार, अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यपदांचा गुणाकार. तर अशा स्वरूपाचा पार्ट आहे. आता ह्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट मला तुम्हाला सांगायची, ती म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला असं सांगतील हे तृतीय प्रमाणपद काढा. हे 3ऱ्या क्रमांकाचं पद आहे, मग सी बरोबर काय? तर हे तृतीय प्रमाणपद आहे. ते काढाय सांगतात कधी कधी, तृतीय प्रमाणपद काढा. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट, ह्याच्यामध्ये 4 पद येतं. तर ह्या ठिकाणी सी म्हटलं, तुम्हाला सी काढायला सांगते तर सी म्हटलं की तृतीय प्रमाणपद झालं. तृतीय प्रमाणपद. आणि समजा डी ची किंमत काढायची सांगितली तर ते चतुर्थ प्रमाणपद आहे. लक्षात ठेवा, हे पण तुम्हाला काढायचं सांगते. परीक्षेत आला प्रश्न तर कधी पण लक्षात ठेवा, तुम्हाला तृतीय प्रमाणपद किंवा चतुर्थ प्रमाणपद काढायला सांगते. तर 4 संख्या प्रमाणात असतील तर पहिल्या दोघांचं गुणोत्तर हेच लास्टच्या दोघांचं गुणोत्तर, आणि 3 संख्या प्रमाणात असतील तर ते पहिल्या दोघांचं जे गुणोत्तर असतं तेच लास्टच्या दोघांचं गुणोत्तर असतं. अशा बेसिक गोष्टी. आता बघा, ह्या ठिकाणी 4 संख्या प्रमाणात येतात आणि त्यांनी सांगितलं चतुर्थ प्रमाणपद काढा, म्हणजे चौथं पद काढा. चौथं पद आपल्याला माहित नाही. मग या ठिकाणी पहिलं, ह्या ठिकाणी क्रमाने असंच मांडायचे असतं बरं का, इकडे तिकडे करायचं नाही. हे चौथं प्रमाणपद आहे डी. मग पहिल्या मी तुम्हाला सांगितले पहिल्या दोघांचं जे गुणोत्तर असतं तेच लास्टच्या दोघांचं गुणोत्तर असतं. म्हणजे पहिल्या दोघांचं गुणोत्तर म्हणजे काय? 5 8 बरोबर किती? 18 डी. अशा स्वरूपाचा पार्ट. पहिल्या दोघांचं गुणोत्तर तेच लास्टच्या दोघांचं गुणोत्तर असतं असं मी सांगितले. मग इथं 5 भागिले किती झाले सर? 8. ह्या ठिकाणी 18 भागिले किती झाले सर? डी झाले. ठीक आहे. मग तिरकस गुणाकार करा. ह्या ठिकाणी 5 डी आणि ह्या ठिकाणी 8 18. 18 8 100 किती झाले सर? 44. ह्या ठिकाणी किती झाले सर? 5 डी. तर डी बरोबर ह्या ठिकाणी 5 ने भाग दिला, 5 2 किती झाले सर? 10 झाले. ह्या ठिकाणी 85 किती झाले सर? 40 झाले. पुन्हा 85 किती झाले सर? 40. 28.8 हे तुमचं उत्तर आहे. अशा स्वरूपाचा पार्ट आहे. आता ह्या ठिकाणी तशा स्वरूपाचा पार्ट काय दिलेला नाही त्यांनी आपल्याला, तर त्याचा जास्त विचार करायची गरज नाही. 5 आणि 18चं चतुर्थ प्रमाणपद काढायचे. टेक्निक हीच असली पाहिजे, पहिल्या दोघांचं जे गुणोत्तर आहे तेच लास्टच्या दोघांचं गुणोत्तर असलं पाहिजे. आणि जर तुम्ही ह्याच्यामध्ये 8 गुणिले 3.6 जर केलं, आता बघा ह्या ठिकाणी कसं मी काढू शकतो ते पण सांगतो. 5 8 आणि ह्या ठिकाणी 18 डी असं. तर ह्या ठिकाणी इथं जर तुम्ही गुणलं तर ह्या ठिकाणी 3.6 ने ह्याला काय करायचं? तुम्हाला गुणायचं. तुम्ही भाग द्या डायरेक्ट. तुम्हाला जर कळत नसेल की ह्या ठिकाणी कसं की गुणले सरांनी 3.6 ने, तर 5 ने 18ला भाग द्या. 5 तरी 15 खाली उरले 3 उरले 5 सक 30. तर इथं पण कितीने गुणायचं? मग 8ला 3.6 ने गुणायचं. तर अशा स्वरूपाचा पार्ट आहे. मग या ठिकाणी 8 सक 48ला 8 8 4 8 तरी 24 आणि 4 किती झाले सर? 28. तर ह्या ठिकाणी 28.8 असं उत्तर येतं याचं.
तर ही तुमची सोडवण्याची काय असली पाहिजे, टेक्निक असली पाहिजे. वाटलंच तर याच्यामध्ये मी तुम्हाला एक आणखी संकल्पना मला सांगायची की ह्याच्यामध्ये ह्या प्रश्नामध्ये थोडेसे आकडे चुकलेत, ते कुठले चुकलेत ते बघू आपण. कारण ह्याच्यामध्ये काही आकडे चुकलेले आहेत, ते बघू आपण कुठले चुकलेत त्याच्यामध्ये. तर ह्या ठिकाणी बाळांनो हे आकडे चुकण्याचं कारण आहे की इथं 5, 8, 15 आहे. तर ह्या ठिकाणी 5, 8, 15 आहे. 5, 8, 15. आता बघा तुमचं उत्तर येणार म्हणजे येणार. म्हणजे चौथं प्रमाणपद आपण डी मानू. खरं तर ह्या ठिकाणी किती असायला पाहिजे होतं, ह्या ठिकाणी असायला पाहिजे होतं सर 15 असायला पाहिजे. ह्या ठिकाणी किती असायला पाहिजे होतं, 15. मग आता मात्र प्रश्न बरोबर येणार. जर 18 घेतलं तर असं उत्तर येईल, 15 घेतल्यानंतर बघा आता काय येईल. पहिल्या दोघाचं जे गुणोत्तर असतं तेच लास्टच्या दोघाचं गुणोत्तर असतं सर. ह्या ठिकाणी 15 अशा स्वरूपाचं पार्ट. ह्या ठिकाणी 5 भागिले किती झाले सर, 8. आणि ह्या ठिकाणी 15 भागिले किती झाले सर, डी झाले. मग ह्या ठिकाणी 5 तिरकस गुणाकार करा. ह्या ठिकाणी 5 डी झाले. 15 किती झाले सर, 120. किंवा गुणाकार करूच नका, 15 गुणिले 8 करा फक्त. 5 आता पलीकडे भागायला गेले तर ह्या ठिकाणी 15, ह्या ठिकाणी गुणिले 8 आणि भागिले किती झाले 5. 5 त्रिक किती झाले सर 15 आणि 8 त्रिक किती झाले सर 24. तर हे तुमचं फायनल उत्तर आहे 24. तर या ठिकाणी उत्तर किती असणार आहे 24. कारण माझ्याकडे काय चूक झाली होती तर ह्या ठिकाणी 15 पाहिजे होते, ते माझ्याकडून चुकून टायपिंग मध्ये झाले 18. आता बाळांनो ह्या ठिकाणी बघा ह्याचं मध्यमपद तुम्हाला काढायला सांगितलं. मध्यमपद कसं निघतं, या ठिकाणी मध्यमपद म्हणजे मधलं पद काढायचं. त्या ठिकाणी 234 आहे. या ठिकाणी मधलं पद आपण समजा काहीतरी मानू, बी मानू, मधलं पद आहे आणि लास्टचं 104 आहे तसं. मग आपल्याला माहिती पहिल्या दोघांचं जे गुणोत्तर असतं ना बाळांनो तेच लास्टच्या दोघांचं गुणोत्तर असतं. मग या ठिकाणी 20 काय येणार सांगा, 104 अशा स्वरूपाचा पाठ आपण मांडू शकतो. पहिल्या दोघांचं जे गुणोत्तर असतं तेच लास्टच्या दोघांचं गुणोत्तर असतं असं आपण बघितलंय. या ठिकाणी 234 मी लिहिलं, ठीक आहे. भागिले काय केलं मी सर, बी केलं. इथं सर काय लिहिणार तुम्ही, बी भागिले किती येणार सर, 104 येतं. तिरकस गुणाकार केला आपण 234, या ठिकाणी सर 104 आणि ह्या ठिकाणी गुणिले काय सर, बीचा वर्ग. आता वर्गमूळ काढायचं. वर्गमूळ काढणं काही एवढी सोपी गोष्ट नाही बाळांनो. ह्या ठिकाणी जर मी बघितलं तर ह्याला 2 ने भाग जातो बघा. 2 ने भाग दिलं 1, ह्या ठिकाणी काय होतंय सर 17, 117. इथं 2 ने भाग जातोय बघा 2 आणि ह्या ठिकाणी सर किती येतंय मग, किंवा ह्याला 4 ने भाग घालवला तरी सुद्धा चालू शकतोय. 2 ने भाग घालवतो इथं किती आले 52. ठीक आहे. पुन्हा इथं बीचा वर्ग. हे 2 गुणिले 2 एकमेकाच्या शेजारी लिहितो मी, काय फरक पडत नाही. आता बघा इथं काहीतरी 17, 117 दिसते, 52 दिसते, म्हणजे 13च्या पाड्यातली संख्या 93, 117, 93, 117 आणि ह्या ठिकाणी काय सर 13 52. ठीक आहे. या ठिकाणी बीचा वर्ग. आता बाळांनो बघा इथं 13 गुणिले 13 एकमेकाच्या शेजारी मांडू शकतो मी. इथं बघा 2 गुणिले 2, ह्या ठिकाणी 13 गुणिले 13 एकमेकाच्या शेजारी मांडलं. ह्या 9ला मी असं लिहिलं तर चालेल का, 3 गुणिले 3. हे जे 4 आहे लास्टचे त्याला मी 2 गुणिले 2 लिहिलं तरी चालतंय का, नाही चालतंय. आता बाळांनो ज्यावेळेस बी ची किंमत काढायची असते त्यावेळेस वर्गमूळ काढलं पाहिजे. आता वर्गमूळ कसं काढायचं ते सांगतो. वर्गमूळ कसं काढायचं, इथं 2 गुणिले 2 दिसतंय, इथं 13 गुणिले 13 दिसतंय, इथं 3 गुणिले 3 दिसतंय, इथं 2 गुणिले 2 दिसतंय. मग ह्या ठिकाणी जर विचार केला तर ह्यातनं काय निघतंय, फक्त बाजूला सांगा 2 निघतंय. ह्यातनं बाजूला काय निघतंय सर, 13 निघतंय. ह्यातनं 3 निघतंय सर आणि ह्या ठिकाणी किती निघतंय सर, 2. म्हणजे वर्गमूळ काढण्याची ही टेक्निक आहे. त्याचा अवयव पाडा आणि 2 जे घटक असतात त्यातनं एक घटक घ्यायचा, म्हणजे ते त्याचा ऑटोमॅटिक वर्गमूळ निघतं. 13 2 26 आणि ह्या ठिकाणी किंवा असं करू शकताय तुम्ही, या ठिकाणी हे झाले 26 आणि गुणिले 6 करू शकताय, 26 गुणिले 6. ठीक आहे. 6 6 36, 3 आले, 6 2 12, 12 आणि 3 किती झाले सर 15. तर अशा स्वरूपाचा पार्ट आहे. बीची किंमत किती झाली सर, 156 झाली. तर अशा स्वरूपाचा पार्ट आहे. बघा कॅल्क्युलेशन खूप इम्पॉर्टंट आहे. त्या ठिकाणी किती येते, 156 येते. तर हे त्याचं उत्तर असेल, यापैकी नाही. पहिल्या दोघाचं जे गुणोत्तर असेल बाळांनो तेच लास्टच्या दोघाचं गुणोत्तर असायला पाहिजे.
आणि जर तसं नाही आलं तर तुमचा प्रश्न चुकलाय म्हणायचं. तुम्ही म्हणणार सर समजा कॅल्क्युलेशन नाही बरोबर आले तर प्रश्न चुकणार आहे बाळांनो या ठिकाणी. आता बघा तुम्ही जे काढलेलं उत्तर आहे ते बरोबर आहे का चुकीचं हे कसं ठरवणार बघा तुम्ही. आता ह्या ठिकाणी समजा 234 आहे, तुम्ही बी ची किंमत मांडली, ह्या ठिकाणी बी ची किंमत किती 156 आहे. ह्या ठिकाणी पण बी ची किंमत तुम्ही मांडली 156 आणि ह्या ठिकाणी किती मांडली सर 104. बघा दोघाचं गुणोत्तर सारखं यायला पाहिजे. इथं कितीने भाग जातो सांगा बरं. इथं भाग जातो सर 2ने. 2ने भाग दिला इथं आलं 117. 2ने इथं भाग द्या 2 14 2 16. ठीक आहे पुन्हा बरोबर. इथं 2ने भाग जर दिला तर 2 14 2 16 आणि ह्या ठिकाणी 2ने जर भाग दिला तर ह्या ठिकाणी किती झाले 52. आता 13ने भाग दिला 13 9 117 13 78. ह्या ठिकाणी 13 78 आणि 13ने इथं भाग दिला 13 52. आता इथं 3ने भाग जातो. 3ने भाग दिलं इथं आलं 3 आणि इथं आलं सर 2 आलं. पुन्हा इथं 2ने भाग दिला तर इथं आलं 3 आणि ह्या ठिकाणी आलं 2. म्हणजे पहिल्या दोघाचं गुणोत्तर तेच लास्टच्या दोघाचं गुणोत्तर आलं का नाही. म्हणजे तुमचं उत्तर किती असायला पाहिजे होतं सर 156 असायला पाहिजे. म्हणजे उत्तर आहे यापैकी नाही. म्हणजे 156 बरोबर उत्तर आहे तुमचं. कारण त्याच्यामध्ये डाऊट घेण्यासारखं काहीच नाही. कारण तुम्ही जर डाऊट घेतला तर तुमचं उत्तर चुकणार. किंवा तुम्ही असं करून बघा वाटलंच तर की किमती ठेवून बघा ह्याच्या. जर असं पहिल्या दोघाचं गुणोत्तर तेच लास्टच्या दोघाचं गुणोत्तर नाही आलं तर प्रश्न चुकलेला आहे म्हणायचं. मग या ठिकाणी बघा 3ने भाग दिला होता, इथं 2ने भाग दिला होता. कारण इथं गुणोत्तरामध्ये सारख्याच संख्येने भाग देणं गरजेचं असतं. इथं 3-2 इथं पण 3-2 हे तुमचं फायनल उत्तर आहे. पर्याय आहे सर यापैकी नाही. 156 उत्तर यायला पाहिजे होतं. आता यांचं मध्यम पद तुम्हाला काढायला सांगितलंय. हेडली पीक टंकल एकक मुख्य 2017. मग याच्यामध्ये मधलं पद तुम्हाला माहित नाही सर. मग या ठिकाणी ते मी मांडतो बी. मग मी सांगितलंय की तुम्हाला पहिल्या दोघाचं जे गुणोत्तर असतं तेच लास्टच्या दोघाचं गुणोत्तर असतं ते 20-18 अशा स्वरूपाचं पार्ट आहे. मग या ठिकाणी 8 भागिले काय झालं सर बी झाले. या ठिकाणी बी भागिले किती झाले सर 18 झाले. ठीक आहे. तिरकस गुणाकार केला 18 किती झाले सर 144 झाले. बी गुणिले बी म्हणजे बीचा वर्ग झाला. वर्गमूळ जर काढलं तर बी हा कशाचा वर्ग आहे सांगा बरं 12चा वर्ग आहे. तर या ठिकाणी बी ची व्हॅल्यू किती आली सर 12 आणि हे तुमचं फायनल उत्तर आहे. अशा स्वरूपाचं पार्ट आहे. एकदम इझी पार्ट आहे बाळांनो. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता ह्यांनी सांगितले की 3 12 7 चतुर्थ प्रमाणपद किती अशा स्वरूपाचा पार्ट विचारला. मग या ठिकाणी बाळांनो या ठिकाणी तुम्हाला चौथं पद माहिती का नाही माहित सर. या ठिकाणी 3 12 3 12 ह्या ठिकाणी सर 7 आणि ह्या ठिकाणी डी चौथं पद काढायचं आहे. पहिल्या दोघाचं जे गुणोत्तर असेल तेच लास्टच्या दोघाचं गुणोत्तर असतं. एवढंच वाक्य लक्षात ठेवण्याची गरज आहे तुम्हाला. मग या ठिकाणी 3 भागिले किती झाले सर 12. ह्या ठिकाणी 7 भागिले किती झाले सर डी झाले. तिरकस गुणाकार केला तरी चालेल किंवा एका साईडला भागाकार होतो. 3 1 3 3 4 किती झाले सर 12. तिरकस गुणाकार करा डी 1 डी आणि 4 7 किती झाले सर 28 आणि हेच तुमचं फायनल उत्तर आहे. तर अशा स्वरूपाचा पार्ट आहे राजांना. तर तुमचं उत्तर जे काय येणार आहे चौथं प्रमाणपद जे कार्ड आहे सांगितलंय त्यांनी तर ते किती येणार आहे सर 28. एवढंच वाक्य सारखं म्हणत राहायचं. पहिल्या दोघाचं जे गुणोत्तर असेल तेच लास्टच्या दोघाचं गुणोत्तर असतं. इथं कॅल्क्युलेशन करत असताना तुमच्या गोष्ट लगेच पटकन क्लिक व्हायला पाहिजे होती. 3-12 म्हणजे 3 भागिले 12 आणि ह्या ठिकाणी 7 डी अशा स्वरूपाचा पार्ट आहे. बाळांनो इथं 3ला कितीने गुणल्या 12 येतं 4ने गुणल्यानंतर इथं. तर 7ला कितीने गुणल्यानंतर डी येऊ शकतं तर 4ने गुणल्यानंतर डी ची व्हॅल्यू येणार. तर 7 किती झाले सर 28 आणि हेच तुमचं फायनल उत्तर आहे. पटपट जजमेंट तुम्हाला करता आलं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की या संख्येत प्रत्येक कोणती संख्या मिसळी असता येणाऱ्या संख्या प्रमाणात येतील. म्हणजे बेरचा काय येतील प्रमाणात येतील. मग काय करायचं बाळांनो हे सांगतो तुम्हाला. प्रत्येक पर्यायामध्ये ती संख्या मिसळून बघायची ह्याच्यामध्ये मिसळायची आणि पहिल्या दोघाचं गुणोत्तर तेच लास्टच्या दोघाचं गुणोत्तर येते का. ह्यात 6 मिसळ तर किती झालं 10. पुन्हा ह्याच्यात 6 मिसळ तर 16 झालं. ह्याच्यामध्ये 6 मिसळ तर 18 झालं आणि इथं किती झाले सर 30. बघायचं पहिल्या दोघाचं गुणोत्तर. पहिल्या दोघाचं गुणोत्तर जे आहे तेच लास्टच्या दोघाचं गुणोत्तर यायला पाहिजे तरच तुमचं उत्तर काय बरोबर आहे सर. मग या ठिकाणी बघा कितीने भाग जातो 2ने. मग इथं आलं 5 इथं आलं 8. इथं कितीने भाग जातो सर 3ने किंवा 6ने. 6 त्रिक 18 6 35 आलं का गुणोत्तर सारखं नाही म्हणजे हे चुकले. त्यात 2 मिसळ प्रत्येकामध्ये 2 मिसळ तर झालं 6 2 मिसळ तर झाले 12 2 मिसळ तर 14 झाले आणि 2 मिसळ तर 26 झाले. पहिल्या दोघाचं जे गुणोत्तर आहे तेच लास्टच्या दोघाचं गुणोत्तर आहे का ते तुम्ही चेक करायला पाहिजे. मग या ठिकाणी काय येतंय बघा 6ने भाग दिला तर 6 1 6 6 2 12. ह्या ठिकाणी सर 2ने भाग दिला तर ह्या ठिकाणी 7 आणि 2ने भाग दिला तर किती येते 13. मग हे गुणोत्तर सारखं आलं का नाही. म्हणजे या ठिकाणी 2 मिसळून पण काय फायदा झालेला नाही. 4 मिसळायचा प्रयत्न करा. 4 मिसळ तर इथे किती झाले सर 8 झाले. 4 मिसळ तर किती झाले सर 14 झाले. 4 मिसळ तर झाले 16 आणि 4 मिसळ तर झाले 28. पहिल्या दोघाचं गुणोत्तर आहे तेच लास्टच्या दोघाचं गुणोत्तर असायला पाहिजे आणि ह्या ठिकाणी सर 16-28. हीच सगळ्यात भारी टेक्निक आहे सोडवण्याची याला. तर ह्या ठिकाणी 4 ह्या ठिकाणी 7
या ठिकाणी 4 ने भाग जातो, 4 चौक 16, 4 7 28, म्हणजे हे तुमचं उत्तर बरोबर आहे. जर प्रत्येक संख्येमध्ये मी 4 मिसळलं तर येणाऱ्या संख्या प्रमाणात येतील, अशा स्वरूपाचं पार्ट आहे. मी अगोदर सगळ्यामध्ये 6 मिसळून बघितलं, 2 मिसळून बघितलं, पण पहिल्या दोघांचं गुणोत्तर हे लास्टच्या दोघांच्या गुणोत्तर एवढं येत नव्हतं पहिल्या 2 पर्यायात. पण 3 नंबरच्या पर्यायामध्ये मात्र तशा स्वरूपाचा पार्ट येतोय. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. आता त्यांनी सांगितलं ह्याच्यामधून कोणती संख्या कमी करावी म्हणजे येणाऱ्या संख्या काय येतील, प्रमाणात येतील. मग तुमची टेक्निक काय असली पाहिजे, ह्याच्यामध्ये 1 वजा करा, 1 वजा केल्यावर आलं 7, 1 वजा केलं तर आलं 10, 1 वजा केलं तर 19 आणि 1 वजा केलं तर 28. आणि इथं जर बघितलं पहिल्या दोघांचं गुणोत्तर तेच लास्टच्या दोघांचं गुणोत्तर येतंय का, नाही. आता हे तर पुढे सुटणारच नाही, म्हणजे ह्या दोघांचं गुणोत्तर येऊ शकत नाही. पहिल्या दोघांचं गुणोत्तर तेच लास्टच्या दोघांचं गुणोत्तर येऊ शकत नाही. 2 वजा करून बघा, इथं झाले 6, 2 वजा करून बघा, इथं झाले 9, 2 वजा केलं तर झालं 18, 2 वजा केलं तर झाले 27. पहिल्या दोघांचं गुणोत्तर 6 9, लास्टच्या दोघांचं गुणोत्तर 18 27. ठीक आहे. इथं 3 ने भाग दिला तर 3 2 6, 3 3 9. इथं 6 ने 9 ने भाग दिला, 9 2 18, 9 3 27. अशा स्वरूपाचा पार्ट आहे आणि हेच तुमचं फायनल उत्तर आहे. म्हणजे प्रत्येकामधून तुम्ही 2 वजा केलं तर पहिल्या दोघांचं जे गुणोत्तर आहे तेच लास्टच्या दोघांचं काय होतं, गुणोत्तर बनतंय. ह्याच्यामध्ये कोणती संख्या मिसळली असता येणाऱ्या संख्या प्रमाणात येतील, अशा स्वरूपाचा पार्ट विचारला. मग पुन्हा हे तुम्ही ह्याच्यामध्ये मिसळून टाका. हे झाले 9, ह्या ठिकाणी झाले 15, ह्या ठिकाणी झाले 17 आणि ह्या ठिकाणी किती झाले सर 29. पहिल्या दोघांचं गुणोत्तर तेच लास्टच्या दोघांचं गुणोत्तर असायला पाहिजे. मग ह्या ठिकाणी 17 किती झाले सर 29. आणि आता इथं काही सोडवता येत नाही. पहिल्या दोघांचं गुणोत्तर ते लास्टच्या दोघांचं गुणोत्तर बनवू शकत नाही, कारण सुटतच नाही प्रश्न. ह्या ठिकाणी 2 मिसळल्यानंतर किती झाले सर 6 झाले, ह्या ठिकाणी झाले 12, ह्या ठिकाणी सर 14 झाले आणि ह्या ठिकाणी किती झाले सर 26. पहिल्या दोघांचं जे गुणोत्तर आहे तेच लास्टच्या दोघांचं गुणोत्तर बनायला पाहिजे. मग इथं जर बघितलं 6 2 12, या ठिकाणी सर 2 ने भाग दिल्यावर 7, 2 ने भाग दिला तर 13, हे पण येऊ शकत नाही सर. ह्याच्यामध्ये 3 मिसळायचा प्रयत्न केला तुम्ही प्रत्येकामध्ये, तर ह्या ठिकाणी किती झाले सर 7 झाले, 3 मिसळले तर झाले 13, ह्या ठिकाणी 3 मिसळले तर झाले 15 आणि ह्या ठिकाणी 3 मिसळले तर किती झाले सर 27 झाले. मग ह्या ठिकाणी सर 7 13 झाले आणि ह्या ठिकाणी जर विचार केला तर ह्या ठिकाणी 15 किती 27. मग 3 ने भाग जातो, इथे 3 5 15 आणि 3 9 27. तर ह्या ठिकाणी देखील विचार केला तर उत्तर येऊ शकत नाही. ओके. आता लास्टच आहे 4 मिसळून. 4 जर मिसळले तर किती झाले सर, 4 मिसळले झाले 8, 4 मिसळले तर झाले 14, 4 मिसळले तर झाले 16 आणि ह्या ठिकाणी सर 4 मिसळले तर किती झाले सर 28. ह्या ठिकाणी 8 14, ह्या ठिकाणी सर 16 28 अशा स्वरूपाचा पार्ट आहे. मग या ठिकाणी 2 ने भाग जातो, 2 ने भाग दिल्यावर इथं आलं 4, 4 किती झाले सर 7, 4 ने भाग दिला तर 4 16, 4 7 किती झाले सर 28. हे तुमचं फायनल उत्तर आहे. तर अशा स्वरूपाचा पार्ट आहे. तर 4 मिसळल्यानंतर दिलेल्या संख्या प्रमाणात येतील, पहिल्या दोघांचं गुणोत्तर आहे तेच लास्टच्या दोघांचं गुणोत्तर बनतंय. आता गुणोत्तराला तुम्ही सारख्या संख्येने गुणू शकता किंवा भागू शकता, अशी एक बेसिक संकल्पना ही तुमच्या लक्षात आली पाहिजे. मग बाळांनो, या ठिकाणी गुणोत्तराला मी सारख्या संख्येने गुणलं तरी सुद्धा चालतं, सारख्या संख्येने भाग दिला तरी सुद्धा चालतो. म्हणजे ह्या ठिकाणी मी जर समजा विचार केला की ह्या ठिकाणी मला 2 ने गुणायचंय, तर इथं पण मला कितीने गुणलं पाहिजे सांगा बरं, 2 नेच गुणलं पाहिजे. इथं कितीने गुणलं पाहिजे, 2 नेच गुणलं पाहिजे. मग ह्या ठिकाणी जर हे काय येणार 6 येणार आहे, ह्या ठिकाणी किती येणार आहे, हे 6 येणार आहे आणि ह्या ठिकाणी किती येणार आहे 10 येणार आहे. किंवा जे काही गुणोत्तर दिलंय बाळांनो इथं मला, त्याला मी सारख्या संख्येने गुणू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा मी इथं x ने गुणलं तर इथं पण x नेच गुणावं लागेल, इथं पण x ने गुणावं लागेल. x ने इथं गुणलं तर हे 3x बनेल, हे 2x बनेल आणि हे किती बनेल बाळांनो 5x बनेल. अशा स्वरूपाचा पार्ट आहे. तुम्हाला सारख्या संख्येने गुणता आला पाहिजे. किंवा ह्या ठिकाणी हे जे काही गुणोत्तर आहे त्याला सारख्या संख्येने भाग देऊ शकता. म्हणजे इथं 5 ने भाग दिला तर इथं पण 5 नेच भाग दिला पाहिजे, इथं पण कितीने भाग दिला पाहिजे, 5 नेच भाग दिला पाहिजे. 5 ने भाग दिला तर इथे येते 4, 5 ने भाग दिला तर इथे येते 5, 5 ने भाग दिला तर इथे येते 6. तर असा पार्ट तुम्हाला मांडण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. गुणोत्तरामध्ये सारख्या संख्येने तुम्ही गुणू शकता किंवा सारख्या संख्येने भाग देऊ शकता, त्याच्यामध्ये गुणोत्तरामध्ये काही फरक पडत नसतो. सारख्या संख्येने गुणलं, सारख्या संख्येने भाग दिला तर गुणोत्तरात काही फरक पडत नाही. आता बाळांनो, एक खूप संकल्पना मला तुम्हाला बाहेर सांगायची. समजा आता तुम्हाला ए आणि बी चं वय समजा दिले गुणोत्तराच्या स्वरूपात, आणि मी जर तुम्हाला म्हणलं ए चं वय किती, तर या ठिकाणी ए चं वय आणि बी चं वय मांडत असताना तुम्ही असं मानायचं ए चं वय मानायचं 3x. का? कारण मला माहित नाही ते वय किती आहे, पण ते 3च्या पाड्यात आहे. मग त्याला कितीने गुणलंय पाहिजे मला माहित नाही, पण समजा ह्याला x ने गुणलं तर ह्याला पण x ने गुणावं लागतं. मग बी चं वय तुम्हाला 4x मानावं लागतं. इथं 4y वगैरे असं मांडण्याचा अधिकार नाही, कारण वरती जर 3x लिहिले तर खाली 4x लिहायला पाहिजे तुम्ही. इथं 4y मांडण्याचा तुम्हाला अधिकार नाही राजांनो. ठीक आहे. आता बघा, ए आणि बीच्या कमाईचं आणि खर्चाचं गुणोत्तर.
आता ह्या ठिकाणी ए ची जर कमाई विचारात घेतली आपण, कमाईचं जर पार्ट ह्या ठिकाणी मी लिहायला सुरुवात केली, ए ची कमाई किती आणि बी ची कमाई किती, तर या ठिकाणी ए ची कमाई समजा ह्या ठिकाणी 5x घेतली तर बी ची कमाई किती येणार सर 7x येणार. आता बाळांनो खर्चाचा विचार केला त्याच्यामध्ये पण एक पार्ट इंटरेस्टिंग आहे. तर ह्या ठिकाणी जर विचार केला एचा आणि ह्या ठिकाणी बीचा खर्च विचारात घेतला तर ह्या ठिकाणी इथं 3y घेतलं तर इथं काय येतं सर 8y, इथं काय येतं सर 8y. तर हा पार्ट तुमच्या लक्षात आला पाहिजे. ते म्हणणार असं का करता येतं सर, हे तर एक्स का मांडता येत नाही, कारण बाळांनो तेच कमाईसाठी इथं काय माहित तुम्हाला घेते एक्स ने गुणलं, इथं पण एक्स ने गुणावं लागेल. ज्यावेळेस 2 गुणोत्तर एकाच गणितामध्ये असतील तर त्यावेळेस मात्र तुम्हाला एक्स ने गुणून चालणार नाही, आता वाय ने गुणायचंय. मग ह्या ठिकाणी आपण असं मानणार आहे ते गुणोत्तराच्या स्वरूपात जर दिलेलं असेल खर्च तर तिथं 3y इथं 8y, कारण हे 2 घटक वेगळे आहेत, खर्च वेगळा कमाई वेगळी आहे. इथं तुम्ही एक्स ने गुणत असाल गुणोत्तरामध्ये तर तिथं पण एक्स ने गुणणं ही चूक आहे बाळांनो, असं करता येत नाही राजांनो. जर एकाच ह्याच्यामध्ये 2 गुणोत्तर असतील, आता बघा ह्याच्यामध्ये पण एक्स आणि वाय या मिश्रणातील दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर 2:5 आणि 3:7 आहे. म्हणजे ह्या ठिकाणी एक्स मध्ये जर विचार घेतलं, एक्स नावाचं जे मिश्रण आहे त्याच्यात दूध आणि पाणी किती, ह्याचा जर विचार केला तर पहिल्या ह्याच्यामध्ये त्यांनी पहिले जे एक्स नावाचं मिश्रण आहे त्यात दूध आणि पाणी 2:5 या प्रमाणात आहे. ठीक आहे. मग ह्या ठिकाणी तुम्ही घेताना 2m ने गुणायचं तर इथं कितीने गुणणार, समजा इथं पण m नेच गुणणार. हे झालं एक्स मिश्रणाचं. वाय मिश्रणाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये पण दूध आणि पाणी किती हे जर तुम्हाला काढायला सांगितलं तर ते तिथं एक्स ने गुणणं किंवा वाय ने गुण म्हणजे m ने गुणलंय तर तिकडे पण m ने गुणणं चुकीचं आहे. मग समजा मी इथं n ने गुणतो, मग इथं दूध किती आहे समजा 3n आणि ह्या ठिकाणी किती आहे 7n असं, आणि आता येणाऱ्या किमती ह्या लिटरमध्ये असणार बरं का. आता इथं तुम्ही असं म्हणू शकत नाही ते गुणोत्तर आहे. आता तुम्ही इथं जे काय सांगितलं असेल, जे एकक सांगितलं असेल त्यांनी लिटर काय ते लिटरमध्ये येणार. आता हे कमाईचं खर्च आहे समजा हे रुपयामध्ये येणार. मग आता ही सेपरेट इंडिपेंडंट झालंय, स्वतंत्र झाले घटक, गुणोत्तरातून हे बाहेर पडलेले आहेत बाळांनो, आता गुणोत्तरामध्ये ते राहिलेले नाही. आणि ह्या ठिकाणी हे समजा बोयाचं गुणोत्तर हे वर्षामध्ये झाला पार्ट. ठीक आहे, हा पार्ट कशामध्ये झाला, वर्षामध्ये, त्यांनी जसं सांगितलं असेल तसं. म्हणजे गुणोत्तरामधून तुम्ही ते लिटरमध्ये किंवा रुपयामध्ये वगैरे जे करायचे ना ते अशा पद्धतीने करावं लागणार आहे. 2 संख्येचे गुणोत्तर 2 असतील नाही. मग ह्या ठिकाणी पहिली संख्या ए नावाची संख्या दुसरी संख्या बी आहे समजा, पहिली संख्या बनणार 2x, दुसरी संख्या बनणार सर 3x असं तुम्ही म्हणू शकता. ती झाल्या संख्या अशा स्वरूपाच्या. म्हणजे गुणोत्तराला तुम्ही अशा स्वरूपात मांडणं योग्य बाळांनो. आता बाळांनो ह्यातला सर्वात मोठा घटक कोणता, ए घटक मोठा आहे का बी घटक मोठा आहे का सी, तर आपल्याला माहिती की ए साठी 2 असते, बी साठी 3 असते आणि सी साठी किती 4 आहे. मग सगळ्यात मोठा घटक कोणता आहे सांगा, ह्याच्यातला सी आहे बाळांनो. का, कारण सी ची व्हॅल्यू सगळ्यात जास्त आहे. ह्यात सगळ्यात लहान घटक कोणता आहे सर, ए, कारण ए ची किंमत किती सर 2 आहे. हे पण गोष्टी खूप महत्वाच्या असतात, काय जणांना हेच कळत नाही गुणोत्तरामध्ये कोण मोठे आणि कोण लहान आहे. कधी कधी सांगतात ते असं गुणोत्तर देतात आणि विचारतात ह्यातले सगळ्यात मोठ्या घटकाची किंमत काय, मग सगळ्यात मोठा घटक कोण आहे ह्यात सी, तर सी ची किंमत 4 आहे. मग सी ची किंमत तुम्हाला काढायची असते, ते ओळखता आलं पाहिजे. भले खूप छोट्या छोट्या गोष्टीत, सिंपल गोष्टीत, पण ते तुम्हाला जमल्या पाहिजेत राजांना. आता बाळांनो तर ही स्लाइड डबल झाली माझ्याकडून. ऍक्च्युली ही स्लाइड पाहिजे होती इथं. बघा आता ह्याच्यामध्ये बघा बेरीज आणि गुणोत्तर यांचं काय रिलेशन आहे ते सांगतो. समजा या ठिकाणी बाळांनो कुठलाही घटक मला या ठिकाणी काढायचा असेल आणि ह्या 3 गुणोत्तर दिलं असेल तुम्हाला आणि 3 घटकांची बेरीज दिली असेल, तर या ठिकाणी गुणोत्तर आणि बेरीज जर घटक दिला असेल, जर गुणोत्तर तुम्हाला 3 संख्येचं गुणोत्तर दिले ए बी सी असं काहीतरी दिले आणि ह्या 3 घटकांची बेरीज तुम्हाला बेरीज दिली असेल, बेरीज कशाची दिली असेल, काहीतरी बेरीज दिली असेल, ए बी सी ची बेरीज आहे. हे जे काही गुणोत्तर असतं ह्या 3 घटकांची काही तुम्हाला समजा बेरीज दिलेली असेल आणि ती बेरीज समजा काहीतरी दिली यस फॉर समेशन असा पार्ट मी विचारात घेतो. जर 3 घटक त्यांचं गुणोत्तर दिलं असेल आणि ते 3 घटकांची बेरीज जर दिली असेल तर त्यातल्या प्रत्येक घटकाची तुम्ही किंमत काढू शकता. उदाहरणार्थ कसं ते सांगतो. ह्यातलं समजा तुम्हाला पहिला घटक काढायचा, फर्स्ट घटक काढायचा समजा, आणि तो आहे सर ही ए. तर या ठिकाणी ए ची किंमत काढायची असेल तर ह्या गुणोत्तराची बेरीज करायची असते ए बी अधिक सी, आणि ह्या ठिकाणी तुम्हाला जी काही बेरीज दिलेली असते ती बेरीज या ठिकाणी मांडायची. समजा सेकंड पार्ट काढायचा, सेकंड पार्ट म्हणजे बी ची व्हॅल्यू काढायची,
तर इथं गुणोत्तरामधला घटक बी वरती लिहायचा, खाली गुणोत्तराची सगळ्या बेरीज करायची ए बी सी, आणि या ठिकाणी गुणुले काय करायची एस, बेरीज लिहायची. या ठिकाणी समजा थर्ड घटक काढायचा आहे तुम्हाला सी, तर सी वरती लिहायचा आणि गुणोत्तराची बेरीज करायची ए बी अधिक सी, आणि ह्या ठिकाणी त्याची काय करायचं, जे काय बेरीज दिली त्या बेरजेने त्याला गुणायचं. तर अशा स्वरूपाचं तुम्ही ए बी सी ची किंमत काढू शकता बाळांनो. ह्याच्यामध्ये अवघड असं काही सुद्धा नाही, तर हे खूप इझी घटक आहेत. नेक्स्ट, कुठली स्लाइड रिपीट झाली काय नाही. आता बघा, 1 लिटर मिश्रणात दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर एसबी आहे. ठीक आहे. आता बाळांनो, ही जी काही मिश्रण आहे, मिश्रण जे आहे त्यात दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर किती, एसबी आहे. आता एकूण मिश्रणामध्ये दूध आणि पाणी यांची बेरीज किती असं जर तुम्हाला विचारलं, दूध आणि पाणी, तर तुम्ही म्हणू शकता का नाही दूध आणि पाणी यांची बेरीज केली तर ती 1 लिटर आहे. ते म्हणणार हो सर, असं म्हणण्याचा अधिकार आहे. पण सर त्यांनी दूध आणि पाणी ह्यांचं गुणोत्तर पण दिलंय ना सर, दूध आणि पाणी ह्यांचं गुणोत्तर किती दिलंय सर, ए आणि बी, एसबी. आता मी तुम्हाला विचारलं दूध किती आहे ह्याच्यामध्ये, मिश्रण म्हणजे बेरीज असते रे दूध आणि पाण्याची. आता दूध समजा काढायचंय मला, तर ए वरती लिहिलं पाहिजे तुम्ही, खाली ए अधिक बी, आणि दूध आणि पाणी यांची बेरीज त्यांनी दिली ती किती आहे सांगा बरं, 1 लिटर, असं मांडण्याचा तुम्हाला पूर्णपणे अधिकार आहे. मग हे झालं दूध किती लिटर आहे ते येणार. समजा पाणी किती लिटर आहे हे तुम्हाला काढायचं, तर तुम्ही ह्या गुणोत्तरामध्ये बी वरती लिहिणार आणि खाली ए आणि बी ची काय करणार तुम्ही, बेरीज करणार. आता गुणुले, इथं बेरीज किती आहे बाळांनो, 1 लिटर आहे, ती 1 लिटर इथं मांडली पाहिजे. अशा स्वरूपाचा पार्ट आहे. हे घटक तुमच्या दृष्टीने खूप आयएमपी पार्ट आहेत बाळांनो, काही सुद्धा तुम्हाला तिथं टेन्शन घ्यायची गरज नाही, खूप इझी. तर हे अवघड असं काही सुद्धा नाही याच्यामध्ये. नेक्स्ट, आता 2 व्यक्तीच्या वयाची बेरीज एक्स आहे, त्यांच्या वयाचं गुणोत्तर एसबी आहे. म्हणजे या ठिकाणी वयांचं गुणोत्तर दिलंय तुम्हाला आणि वयांची बेरीज पण दिली, वयांचे गुणोत्तर दिले तुम्हाला, वयांचे गुणोत्तर किती आहे सर, एसबी, आणि वयांची बेरीज पण तुम्हाला दिली, वयांची बेरीज किती आहे सर, वयाची बेरीज एक्स आहे. आणि जर असा घटक असेल आणि तो जो पहिला व्यक्ती आहे, पहिल्या व्यक्तीचं वय जर तुम्हाला काढायचं असेल, तर तुम्ही काय करणार सांगा बरं. तर वयांचं गुणोत्तर जे दिले ते ए वरती लिहिणार पहिल्या व्यक्तीचं आणि ए अधिक बी, आणि जी बेरीज दिली त्या बेरजेने त्याला गुणणार. समजा तुम्हाला सेकंड व्यक्तीचं वय काढायचं, सेकंड व्यक्तीचं वय, ओके, तर ह्याचं कसं काढणार वय, तर तुम्ही बी वरती लिहिणार, खाली गुणोत्तराची काय करणार तुम्ही, बेरीज करणार सर, आणि गुणुले काय करणार सर, मी एक्स करणार. तर अशा स्वरूपाचा पार्ट आहे. म्हणजे बेरीज दिली असेल आणि तुम्हाला वयांचं गुणोत्तर दिले आणि खाली वयाची बेरीज दिली असेल, तर तो प्रश्न तुम्ही खूप फास्ट सोडू शकता. नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस गुणोत्तर दिलं असेल आणि बेरीज दिली असेल त्याची, तर तुम्ही प्रत्येक घटकाची किंमत काढू शकता. हे तर समजा पहिला घटक काढायचा आहे, तर पहिला घटक तुम्ही कसा काढणार, ए वरती लिहिणार, खाली ए अधिक बी अधिक सी लिहिणार सर गुणोत्तरामधला, आणि बेरजेने त्याला गुणणार. दुसरा घटक काढायचा तर दुसऱ्या घटकाची किंमत वरती लिहायची, या ठिकाणी ए अधिक बी अधिक सी करायचं सर, आणि ह्या ठिकाणी गुणुले काय करायचं सर, एक्स करायचं. समजा तुम्हाला तिसरा घटक काढायचा, तिसरा घटक वरती लिहायचा, खाली सर तिन्ही घटकांची बेरीज करायची, ए बी अधिक सी, आणि गुणुले काय करायचं सर, एक्स करायचं. तर अशा स्वरूपाचा पार्ट आहे. हे घटक तुम्हाला मांडता आले पाहिजे. गुणोत्तर दिले आणि बेरीज दिली तर असे पहिल्या, दुसरा आणि तिसरा असे सगळे घटक तुम्हाला काय करता आले पाहिजेत, काढता आले पाहिजेत. हा एकदम इझी पार्ट आहे, तिथं तुम्हाला अजिबात काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता या ठिकाणी आपण प्रश्न थोडेसे बघायला सुरुवात करू. इथं पुढे सगळे प्रश्न आहेत त्या आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत. असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर पूर्व 2005च्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये काय दिले बाळांनो, ए आणि बी बिंदूमध्ये 48 सेंटीमीटर इतके अंतर आहे. ए व सी यांच्यामधील अंतर सी व बी यांच्यामधील अंतराच्या निम्मे आहे. सी हा ए व बी दरम्यान आहे, तर सी व बी यांच्यामधील अंतर किती, अशा स्वरूपाचा एक पार्ट त्यांनी दिला. इतकं टेन्शन घ्यायची गरज नाही. जो सी आहे तो ए आणि बीच्या मधात आहे, म्हणजे या ठिकाणी ए घेतलं, या ठिकाणी बी घेतलं, आणि सी काय यांच्या मधात आहे, अशा स्वरूपाचा पार्ट दिला. आता त्यांनी सांगितलं ए आणि सी मधलं अंतर किती आहे, तर बी आणि सी मध्ये जेवढं अंतर आहे त्याच्या निम्म, म्हणजे इथं जर हे अंतर समजा एक्स असेल तर ह्याच्या निम्म अंतर इथं असेल, म्हणजे एक्स भागिले 2 असेल. अशा स्वरूपाचा पार्ट त्यांनी दिलाय. आणि त्यांनी सांगितलंय ए आणि बी टोटल अंतर किती दिले तुम्हाला, 48 दिले, आणि त्यांनी सांगितलंय तुम्हाला कशातलं अंतर काढायचं, सी व बी मधलं अंतर काढायचं. हा प्रश्न मी गुणोत्तराच्या टेक्निकने सुद्धा सोडू शकतो राजांनो, त्याचं तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही. बी आणि सी मध्ये जेवढं अंतर आहे त्याच्या निम्म अंतर कुठे येत आहे सर, ए व सी मध्ये येणार आहे. ए व सी यांच्यामधील अंतर बी व सी मधल्या अंतराच्या निम्म आहे, म्हणजे ह्याच्यातलं अंतर एक्स मानलं तर ते निम्म. आणि हे टोटल ए आणि बी मधलं अंतर टोटल जर विचारात घेतलं तर ते 48 भरतं, म्हणजे या ठिकाणी एक्स भागिले 2 अधिक एक्स विचारात घेतलं तर हे किती येत आहे सर, 48 येत आहे.
मग या ठिकाणी हा पार्ट जर सोडवायचं म्हणलं तर 2 ह्याला गुणलं तर 2x, त्यामध्ये 1x मिसळलं तर किती झाले सर 3x झाले, आणि 3x भागिले किती झाले सर 2, आणि ह्या ठिकाणी 48. x आहे तसंच हा पूर्णांक पलीकडे गेल्या उलटा होत असतो राजांनो. मग ह्या ठिकाणी 2 भागिले किती झाले सर 3 झाले. 3 ने इथं भाग दिला तर ह्या ठिकाणी 16, x ची व्हॅल्यू किती आली सर 32 आली. 16 दोन्ही किती झाले सर 32 झाले. तर हा पार्ट इथं आला. x ची व्हॅल्यू किती आली 32, आणि तुम्हाला विचारलं काय बी आणि सी मधली किंमत विचारली, तर बी आणि सी मधली उत्तर किती सर 32च आहे. बी आणि सी मधलं उत्तर किती 32. तर हे तुमचं फायनल उत्तर. तुम्ही म्हणणार मग इथं गुणोत्तर प्रमाणाचा काय रोल आला सर. ह्याच्यामध्ये गुणोत्तर प्रमाण कुठं आलं सर, आलंय तुम्हाला दाखवतो. ह्या ठिकाणी समजा हाच पार्ट आहे, मी आता गुणोत्तराच्या सहाय्याने सोडवतो ह्याला. ह्या ठिकाणी ए सी आणि बी सी ह्यांचं गुणोत्तर जर तुम्ही काढायचं म्हटलं तर ह्या ठिकाणी एक्स भागिले 2, आणि ह्या ठिकाणी किती येतं एक्स येतं. गुणोत्तरामध्ये सारख्या संख्येने भाग दिला, इथं एक्स एक्स निघून जाईल, इथं 1/2 राहिलं, इथं किती राहिलं सर 1. गुणोत्तरामध्ये सारख्या संख्येने गुणलं तरी चालतं. मग इथं 2 ने गुणलं तर इकडे पण 2 ने गुणायचं. का 2 ने गुणायचं, कारण छेदातलं 2 मला काढायचं. मग गुणोत्तरामध्ये इथं 2 ने गुणलं तर इकडे 2 ने गुणलं तर इथं 1 आलं, इथं किती आले 2 आलं. इकडे 2 ने गुणलं, इकडे 2 ने गुणलं. आता बाळांनो बघा, एक गोष्ट तुम्हाला आता इथं क्लिअर झाली पाहिजे, आणि ती कुठल्या स्वरूपाची ते सांगतो. एसी आणि इथं बीसी दिलंय मी, बरोबर का नाही. ह्या दोघांची बेरीज किती झाली सांगा बरं. मग तुम्ही म्हणणार एसी आणि बीसी ह्यांची जर बेरीज घेतली विचारात तर ही 48 आहे सर. किती आहे हे 48 आहे. म्हणजे गुणोत्तराच्या सहाय्याने मी प्रश्न सोडवायला लागलोय. तर हे आणि हे मिळून 48 आहे सर. एक तर तुम्ही साध्या नॉर्मल पद्धतीने इक्वेशनच्या सहाय्याने सुद्धा हा प्रश्न सोडवू शकताय, म्हणून मी ते काय केलंय इक्वेशनच्या सहाय्याने प्रश्न सोडवून दिलाय. आणि दुसरं म्हणजे काय की ह्याला प्रमाण गुणोत्तरने पण तुम्ही असं पद्धतीने सोडू शकता. आता ह्यातला कुठला घटक काढायचा तुम्हाला, एसी काढायचा का बीसी, तर बीसी काढायचा आहे. तर या ठिकाणी बीसीची किंमत आपल्याला काढायची. तर मी काय करेल माहिती का, इथं 2 वरती लिहिल, खाली 1 अधिक 2 लिहिल सर, आणि ह्या ठिकाणी सर जी काय बेरीज आहे ती बेरीज इथं लिहिल सर. मग ह्या ठिकाणी 2 भागिले किती झाले सर 3, आणि ह्या ठिकाणी गुणिले किती झाले सर 48. मग या ठिकाणी 16 झाले, 16 दोन्ही किती झाले सर 32 झाले. तर हे झाले 32, आणि हे तुमचं फायनल उत्तर आहे. तर अशा स्वरूपाचा पार्ट आहे. म्हणजे गुणोत्तर दिलंय तुम्हाला आणि बेरीज दिली असेल तर त्यातल्या कुठल्याही घटकाची तुम्ही किंमत काढू शकता. म्हणजे बेसीची किंमत काढायची असेल तर 2 वरती लिहिणार, खाली ह्याची बेरीज, आणि जी काही बेरीज दिली ती 48 मी इथं लिहिणार. म्हणजे दिलेला प्रश्न मी गुणोत्तराच्या सहाय्याने तुम्हाला इथं कन्वर्ट करून दिलाय. ही झाली तुमची मेथड क्रमांक 1, आणि ही मेथड क्रमांक काय झाली सर 2. प्रश्न जुन्या काळातले एकदम सिंपल होते, त्याच्यामध्ये दिमाग लावण्याची काही गरज लागत नव्हती. आता इथं बघा, एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1564 आहे. त्या शाळेत प्रत्येक 16 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक आहे, तर एकूण शिक्षकांची संख्या किती. आता बाळा याच्यामध्ये एक संकल्पना आहे बघा, प्रत्येक 16 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक आहे. म्हणजे तुम्हाला एक सांगतो याच्यामध्ये काय दिले त्यांनी दिले गुणोत्तर. त्यांना काय म्हणायचं ते सांगतो. विद्यार्थी आणि शिक्षक यांचं त्यांनी तुम्हाला गुणोत्तर दिले, आणि ते कुठल्या वाक्यात आहे ते पण तुम्हाला दाखवतो. त्यांनी सांगितले ज्यावेळेस 16 विद्यार्थी असतील त्यावेळेस एक शिक्षक असेल, ज्यावेळेस 16 विद्यार्थी असतील त्यावेळेस एक शिक्षक असेल, कारण हे वाक्य तुम्हाला ते सांगतंय. प्रत्येक 16 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक आहे असं ते वाक्य. मग या ठिकाणी सर विद्यार्थी अधिक शिक्षक, या ठिकाणी त्यांनी सांगितलंय सर विद्यार्थी अधिक शिक्षक, हे पण तुम्हाला वाक्य त्यांनी दिले. विद्यार्थी अधिक जर शिक्षक विचारात घेतले आपण, विद्यार्थी अधिक शिक्षक, ते किती येतील हे आपण सांगू शकतो. ते येतील सर 1564. 1500 किती सर 64. आता शिक्षकांची संख्या मला तुम्ही काढायला सांगताय, तर ह्या ठिकाणी शिक्षक बरोबर किती येणार आहेत ते पण आपण ह्या ठिकाणी सांगू तुम्हाला. तर शिक्षक बरोबर जर विचारात घेतले आपण, तर ह्या ठिकाणी सर 1 वरती लिहिलं पाहिजे, खाली 16 अधिक 1. तुम्हाला असं लिहिण्याचा अधिकार आहे का तुम्हाला? हो आहे बाळांनो. का? त्याचं कारण पण सांगतो तुम्हाला. कारण सर ह्या ठिकाणी गुणोत्तर दिले आणि बेरीज दिली. बघा गुणोत्तर आणि बेरीज, गुणोत्तर आणि बेरीज असेल तर तुम्ही कुठलाही घटक ह्याच्यातला काढू शकता. ह्या ठिकाणी 1 भागिले किती झाले सर 17 झाले, आणि ह्या ठिकाणी सर 1564 आहे. आता ह्या ठिकाणी तुम्ही भागाकार करू शकता. ह्या ठिकाणी 17 9 153, खाली उरले सर 3, 17 2 34. तर ह्या ठिकाणी शिक्षकांची एकूण संख्या जर विचारात घेतली तर किती येते बाळांनो? 92 येते. तर हा एकदम इझी पार्ट होता. हे प्रश्न खूप सोपे येतात. म्हणजे असा प्रश्न तुम्हाला बऱ्याच परीक्षेमध्ये दिसत असेल आता पोलीस भरतीला वगैरे, कारण हे प्रश्न इझीत, खूप जास्त अवघड नाहीत बाळांनो. आता बघा इथं पण त्याच स्वरूपाची संकल्पना आहे. जर इथं विचारात घेतलं ए आणि बी ह्यांच्या वयाचं गुणोत्तर जर विचारात घेतलं, ए आणि बी ह्यांच्या वयाचं गुणोत्तर, तर 2:5 आहे. आणि बाळांनो त्यांनी हे पण दिले तुम्हाला प्रश्नामध्ये की ए आणि बी यांच्या वयाची बेरीज किती सर 63 आहे. ए आणि बीच्या वयाची बेरीज किती सर 63. अशा स्वरूपाचा पार्ट आहे. आता तुम्ही ह्यातली कुठलीही किंमत काढू शकता. बघा ए आणि बीचं गुणोत्तर दिले आणि त्याची बेरीज पण तुम्हाला दिली असेल तर तुम्ही एचा घटक काढू शकता किंवा बी घटक काढू शकता. त्यांनी विचारलंय एचं
एचं वय किती असेल. मग एचं वय जर काढायचं असेल तर मी सांगितलंय गुणोत्तरामध्ये 2 वरती लिहिलं पाहिजे, खाली 2 अधिक काय लिहायला पाहिजे सर 5, आणि ह्या ठिकाणी लिहायला पाहिजे तुम्ही बेरीज. ह्या ठिकाणी सर 2 भागिले किती झाले सर 7 झाले, ह्या ठिकाणी सर झाले 63, ह्या ठिकाणी 7 9 किती झाले सर 63, मग ह्या ठिकाणी 2 गुणिले 9 किती झाले सर 18, 9 2 किती झाले सर 18. तर अशा स्वरूपाचा हा बेसिक पार्ट आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही उत्तर पण फास्ट देऊ शकता, असा अजिबात तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. पर्याय क्रमांक किती येणार सर 3 येणार. आता बघा, एका शाळेतील मुली व मुले यांचे गुणोत्तर 4:5 आहे. मुलींची संख्या 76 असेल तर मुली किती असतील. बाळांनो, ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे तुमच्या लक्षात आली पाहिजे. मुली आणि मुले ह्यांचं गुणोत्तर तुम्हाला दिलंय. ते गुणोत्तर किती आहे सांगा बरं. 4:5. हे गुणोत्तर दिले तुम्हाला 4:5. मुलींची संख्या 76 आहे बाळांनो. मुलींची संख्या किती 76. 76 आणण्यासाठी 4ला कितीने गुणलं असेल. आता काही जण म्हणतील मला कळतच नाही की 4ला कितीने गुणलं 76 येतं. तर काय करा, 4ने 76ला भाग द्या. 4 1 4, 4 1 4, खाली उरले 3, 4 9 36 म्हणजे 19 आलं. मग इथं पण कितीने गुणलं पाहिजे सांगा बरं. 19नेच गुणलं पाहिजे. आणि 19 गुणिले 5 किती झाले सर 95 झाले. म्हणजे मुलांची संख्या किती बाळांनो 95. तर त्यांनी विचारलंय की मुले किती असतील, तर मुले किती असतील बाळांनो 95 असतील. हे तुमचं फायनल उत्तर आहे. तर अशा स्वरूपाचा पार्ट आहे. गुणोत्तरामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ऍक्च्युअल गुणोत्तर आणि ऍक्च्युअल संख्या ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. मग ही संख्या दिली त्यांनी 76, ही संख्या दिली. मग 4ला कितीने गुणलं 76 येतं तर 19ने गुणलं. तर इथं पण कितीने गुणलं पाहिजे 19ने गुणलं पाहिजे. 19 5 95. तर मुलांची संख्या किती येते बाळांनो 95 येते. आता बघा, एबीसी यांच्या मासिक वेतनाचे गुणोत्तर दिले. एचं मासिक वेतन 6000 दिले, तर बीचे मासिक वेतन किती. ह्या ठिकाणी बाळांनो बघा, एबीसीचं मासिक वेतन आहे, त्यांचं गुणोत्तर पण तुमच्या समोर आहे. ह्या ठिकाणी 3 4 5 असं काहीतरी दिलंय त्याने 3 4 5. मग एचं मासिक वेतन जर विचारात घेतलं तर ते 6000 आहे. 6000 कसं येतं हे मी तुम्हाला आता विचारतोय. मग या ठिकाणी बीचं किती आहे, सीचं किती हे पण तुम्ही सांगू शकता. मग इथं 6000 कसं आला असेल सांगा बरं. ते म्हणणार मला ती पण कळत नाही. मग या ठिकाणी काय कर, 3ने ह्याला 6000ला भाग दे, तर इथं किती येतंय सर 2000. मग इथं 2000, तर इथं पण कितीने गुणलं पाहिजे सांगा बरं 2000. इथं पण कितीने गुणलं पाहिजे सर 2000. मग या ठिकाणी बीचं मासिक वेतन जर विचारात घेतलं तर किती येईल सर 8000 येईल. ह्याचं मासिक वेतन विचारात घेतलं तर ते किती येईल सर 10000 येईल. अशा स्वरूपाचं. आणि मग त्यांनी विचारलंय की बीचे मासिक वेतन किती, तर बीचे मासिक वेतन किती असेल बाळांनो 8000 असेल. हे तुमचं उत्तर आहे. तर हे पर्याय क्रमांक किती येईल 1 येईल. प्रश्न सिंपल आहेत, खूप इझी पार्ट आहेत. सगळा टॉपिक संपून जाईल पण तुम्हाला असं कुठंच अवघड वाटणार नाही. ते म्हणणार सर लय सॉफ्ट पार्ट होता. आता त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापाचे गुणोत्तर दिले. आता बघा, कोणांचे गुणोत्तर दिले आणि कोणांची बेरीज पण तुम्हाला माहित असते की नाही. कोणांच्या मापाचे गुणोत्तर 5 6 7 अशा स्वरूपाचा पार्ट. आणि ह्या ठिकाणी बघा, कोणांच्या मापांची बेरीज जर केली आपण तर ती किती येते बाळांनो 180 अंश येते. तर ह्या ठिकाणी त्रिकोणांच्या कोणांच्या मापांची बेरीज, तर या ठिकाणी कोणांच्या मापाची बेरीज किती आहे सर 180. कोणांच्या मापाचे गुणोत्तर किती आहे सर 5 6 7 अशा स्वरूपाचा पार्ट आहे. तर हे पार्ट खूप इझी पार्ट आहे. जर तुम्हाला गुणोत्तर दिलं असेल आणि बेरीज दिला असेल तर तुम्ही कुठलाही प्रश्न सोडू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. समजा तुम्हाला ह्यातला पहिला कोण काढायचा आहे. कोणाच्या मापांचं गुणोत्तर दिले आणि कोणाच्या मापांची बेरीज 180 असते त्रिकोणामध्ये. मग समजा पहिला कोण तुम्हाला काढायचा, तर पहिला कोण काढत असताना तुम्ही काय करणार सांगा बरं. 5 वरती लिहिणार. मग या ठिकाणी 5 अधिक 6 अधिक 7 लिहिणार तुम्ही आणि गुणले काय लिहिणार सांगा बरं 180 लिहिणार. मग या ठिकाणी 5 यांची बेरीज जर केली तुम्ही तर 11 7 किती होतात 18 आणि या ठिकाणी किती 180. मग 18 10 180, तर उत्तर किती आलं सर 50 अंश. पहिला कोण आला 50. आता सेकंड काढत असताना उगाच बेरीज वगैरे लिहित बसायचं नाही. या ठिकाणी 6 लिहिलं, खाली किती लिहिलं सर 18, या ठिकाणी सर 180. मग इथं पण काय येणार आहे सर 60 अंश येणार आहे उत्तर. या ठिकाणी थर्ड तुम्हाला काढायचं सांगितलंय, तर बघा, तर 7 आहे, खाली भागिले 18 आहे आणि ह्या ठिकाणी सर 180. तर ह्याचं पण उत्तर काय येणार आहे सर 70 येणार आहे. तर अशा स्वरूपाचा पार्ट 50 60 70 अशा स्वरूपाचा पार्ट आहे. 50 60 आणि 70 अशा स्वरूपाचा पार्ट आहे. हे तुमचं फायनल उत्तर आहे. दिसायला प्रश्न खूप अवघड वाटत असेल वगैरे, पण एकदम सोपा प्रश्न आहे. आता ह्याच्यापेक्षा सोपी एक आयडिया सांगतो तुम्हाला. जे दिलेलं गुणोत्तर आहे ते अंकगणितीय श्रेणीमध्ये, म्हणजे ह्यातला फरक समान आहे. बघा तुम्ही 5 6 7 ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे सांगा बरं 1चा फरक आहे. म्हणजे दिलेलं जे गुणोत्तर आहे ते अंकगणितीय श्रेणीमध्ये म्हटलं जातं.
आणि अंकगणितीय श्रेणीमध्ये मध्यभागी येणारी संख्या काय असते बाळांनो? सरासरी असते. मध्यभागी येणारी संख्या ही काय असते बाळांनो? सरासरी असते. मग बाळांनो, जर तुम्हाला मधल्या घटकाची किंमत काढायची तर तुम्ही काढू शकता का? हो, काढू शकतो. कशी काढायची ते सांगतो. त्रिकोणाच्या कोणाच्या मापाची बेरीज किती असते? मापाची बेरीज असते 180. सरासरी काढायची म्हणलं 3 कोणाने भाग दिला पाहिजे. मग उत्तर किती आलं सांगा? 60 अंश आलं पाहिजे. ही सरासरी आली तुमची. आणि मध्यभागी येणारी संख्या ही त्या श्रेणीची सरासरी असते म्हणजे 60 अंश. मग 60 अंश कसं आलं? ह्याला कितीने गुणल्यावर 10 ने. तर ह्याला पण कितीने गुणायचं असतं? 10 ने. किती आलं सर? 50. इथं पण कितीने गुणायचं असतं? 10 ने. तर इथं किती आलं सर? 70 अंश. तुम्ही गुणोत्तर प्रमाणाच्या अगोदर हा टॉपिक बघून घ्या, अंकगणितीय श्रेणी. अंकगणितीय श्रेणीमध्ये मध्यभागी येणारी संख्या ही त्या श्रेणीची सरासरी असते. अंकगणितीय श्रेणीमध्ये मध्यभागी येणारी संख्या ही त्या श्रेणीची सरासरी असते. मग ही अंकगणितीय श्रेणीचे मध्यभागी येणारी संख्या ही त्या श्रेणीची सरासरी असते. मग सरासरी कशाची काढायची? तर कोणांच्या मापांची बेरीज जी दिलेली आहे त्याची सरासरी काढली पाहिजे. मग तुम्ही बेरीज वरती लिहिताना खाली एकूण कोण लिहिता. त्रिकोणामध्ये कोणाची बेरीज असते? 180 भागिले 3 कोण, म्हणजे भागिले 3 लिहावं लागतं कारण कोण 3 आहेत. सरासरी किती आली सर? 60 अंश आली. आणि त्याच्यानुसार मग इथं 60 आहे तर 6ला कितीने गुणल्यावर 60 येतं? 10 ने. तर इथं पण 10 ने, इथं पण 10 ने. प्रश्न सोडवण्यासाठी लय झाले तुम्हाला. जास्तीत जास्त जर सोडवायचं म्हटलं ना, हा प्रश्न सोडवायचा कमीत कमी 10 सेकंदाच्या आतमध्ये प्रश्न सोडवतो. पण हे टेक्निक तुम्हाला माहित असली पाहिजे. म्हणजे अंकगणितीय श्रेणी टॉपिक ह्याच्या दृष्टीने काय बाळांनो खूप महत्वाचा आहे. त्याने सुद्धा तुम्ही हा प्रश्न खूप फास्ट सोडवू शकता. हा प्रश्न आयोगाने दिलेला आहे, पण ह्या आयोगाच्या प्रश्नामध्ये एक चूक आहे बाळांनो. त्याच्यामध्ये मी तुम्हाला ही गोष्ट सांगतो. ह्या ठिकाणी काय पाहिजे माहिती का? इथं पाहिजे संत्र्याचे नाही पाहिजे, इथं मोसंबीच्या पाहिजे. ही आयोगाची चूक आहे बरं का. आणि आयोगाने का चूक दुरुस्त केली नाही ते मला माहित नाही, पण हे दुरुस्त करायसारखी चूक नव्हतीच बाळांनो. प्रश्न कॅन्सल करायसारखा होता. मोसंबीच्या संख्येचे संत्र्याच्या अशा स्वरूपाचं वाक्य पाहिजे होतं. मग या ठिकाणी हे वाक्य रचना बरोबर आहे. आता बाळांनो ह्याच्यामध्ये काय दिले ते तुम्हाला सांगतो. त्यांनी एक गोष्ट तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगितली की संत्री मोसंबी, जे काय मोसंबी आहे, संत्री आणि सफरचंद आहे यांच्या संख्येचं गुणोत्तर दिले तुम्हाला. मोसंबी अगोदर फक्त मोसंबी होती, संत्री होती, आणि या ठिकाणी आता नवीन पार्ट ऍड केलाय तो म्हणजे सफरचंद. अगोदर सफरचंद नव्हतेच आणि यांचं गुणोत्तर त्यांनी दिले 2:4 आणि 4 किती झाले सर? 3. मग सफरचंद 3 आलेत बाळा, 9 दिलेत सफरचंद. म्हणजे सफरचंद आता नवीन टाकलेत ना तुम्ही, अगोदर नव्हते काहीच. मग ह्याला कितीने गुणल्यानंतर 9 आला असेल सांगा बरं? 3 ने. मग इथं पण कितीने गुणला असेल सांगा बरं? 3 ने गुणला असेल. मग इथं किती झाले? 12. इथं पण कितीने गुणला असेल सांगा बरं? 3 ने गुणला असेल. तर हे किती झाले सर? 6 झाले. अशा स्वरूपाचा पार्ट आहे. आणि त्यांनी विचारले की या पिशवीत आलेल्या संत्र्यांची संख्या निवडा. तर संत्र्याची संख्या किती बाळांनो? तर संत्र्याची संख्या किती बाळांनो? 12. तर हे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. अगोदर संत्री आणि मोसंबीच होते, पुन्हा पण संत्री आणि मोसंबी तशीच राहणार आहे, त्यांचं गुणोत्तर तसंच राहणार. ते म्हणा कसं काय तसंच राहणार आहे सर? बघा ना, ह्या दोघांचाच फक्त विचार केला तर ह्यांचं गुणोत्तर 1:2 अशा फॉर्मॅटमध्ये आहे का नाही चेक करा बरं. जे गुणोत्तर पहिल्या गुणोत्तर एवढंच आहे. ते म्हणणार हो सर पहिल्या गुणोत्तर एवढंच आहे. त्यामुळे इथं तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. त्याच्यात फक्त त्यांनी सफरचंद टाकलं तर सफरचंदाची संख्या किती झाली बाळा? या ठिकाणी 9 झाली. मग 9 येण्यासाठी तुम्ही काय केलं तर ह्या 3ला 3 ने गुणलं, 9 आलं. इथं पण 3 ने गुणावं लागेल, इथं पण तुम्हाला 3 ने गुणावं लागेल. तर अशा स्वरूपाचा पार्ट आहे. एकदम इझी प्रश्न होते, काय टेन्शन घ्यायची गरज नाही. तर पुढच्या लेक्चरला ह्याच्या पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करू. हे एवढे प्रश्न आपण आताच्या लेक्चरमध्ये डिस्कस केले. ठीक आहे, थांबू आपण.